Namaste, I am Jasmita Shirke. Welcome to the first podcast of Unapologetic by Jasmita. आजच्या आपल्या पॉडकास्टवर येत आहे अतिशय विटी, ऑब्झर्वेशन बेस्ड कॉमेडी करणारा आणि हिलॅरियस अनिश गोरेगावकर. Anish recently came to UK for his Marathi stand-up comedy show हलकट आणि मला चान्स मिळाला त्याच्यासोबत गप्पा मारायला. So we have covered unfiltered topics. So keep watching and stay tuned. कुठे जाऊन आला आता? हे चालू झालं आपलं सगळं चालू आहे, सगळं चालू केलंय रेकॉर्डिंग. सब कुछ चल रहा है. आज सकाळी सकाळी मी उठून गेलो होतो बकिंगहम पॅलेस, जे आपल्या माईचं घर आहे. माईचं घर मला खूप प्रेमाने माई गेली आमची. हो, खूप चांगली मग रडला तिथे जाऊन? हो, एकदम बांगड्या बिंगड्या तोडल्या. अरे जाऊन त्यांनी मग मला 2 लाथा मारल्या, बाहेर काढल्या, थल असं बोललं ते सगळं. बट छान एक्सपिरियन्स. बकिंगहम पॅलेस केलं, सुंदर जागा, अप्रतिम जागा. काय म्हणजे तुला एक्झॅक्टली तुला काय आवडलं? पॅलेस आवडलं की तो रनवे आवडला की त्याच्या आजूबाजूचा जो गार्डनचा एरिया तो एकदम मस्त, सूर्यप्रकाश असं एक तर रेअरली बघायला मिळतो इकडे सूर्यप्रकाश वगैरे. तुम्हाला बरं इथे पापड बिपड सुकवायची काय गरज नाही, तुम्हाला इकडे काय सुकत पण नसतील तुमच्याकडे. आम्ही इथे सुकवत नाही, आम्ही इंडियावरूनच आणतो कारण इथे काय मिळतच नाही तसं. शेट, काय लाईफ स्ट्रगल आहे ना, NRI लाईफ. हो, पण थँक्यू एकतर आज इथे ह्या मंचावरती बोलवलं. खूपच बरं वाटतंय, खूपच छान असा एक्सपिरियन्स, अप्रतिम. थँक्यू अनिश, तू माझ्या पॉडकास्टवर हा, आल्याबद्दल. म्हणजे मला माझा आवाज निघत नाहीये आणि मला नाही समजत आहे मी एवढं ऑकवर्ड तुझ्या समोर का होते तेच मला नाही कळत. नॉर्मल राहा ना, नॉर्मल बोलतेस तशी. माझी ना खरं तर ऍक्च्युली UK सोडून जायची इच्छाच नव्हती, पण मग जेव्हापासून हा पॉडकास्ट सुरू झाला ना हा बेस्ट प्लॅन आहे आर्टिस्टला परत इंडियाला पाठवायचा. त्याला बोलवा पॉडकास्ट. आणि आपण शूट पण त्या दिवशी करतो ज्या दिवशी तुझी मी flight जाणार आहे. आहे. हा, त्या दिवशी 2 तासामध्ये फ्लाईट. हा, मग बेस्ट आहे ना तुझं. काय तू एक्सपिरियन्स काय केलं युकेचं सांग ना. मी मजा आली मला ऍक्च्युली, मस्त छान एकदम. पहिलं आल्या तर एकदम पाऊस बिऊस सगळं ते सगळं होतं, तर जास्त काय मला पाऊस 12 महिने असतो इथे. हा, तो एक प्रॉब्लेम आहे तिकडे. तो नळ खूप उघडाच असतो, हो. तो बंद नाही होत आहे. बट मला वेदर सोडून बाकी यार फिरण्यालायकीच्या जागा खूप छान आहेत. आणि वेदर पण असं नाही, रात्री फुल रोमॅन्टिक आहे. मग हे एकदम पाऊस वगैरे एकदम नाही. पण तू तर एकटा फिरत होतास ना. हा, पण नेक्स्ट टाइम येताना असं वाटतं ना की ठीक दुपटा आहे असशील. की हा, असं नेक्स्ट टाइम येताना सोय करून येऊ शकतो ना माणूस. इथे नाही सोय झाली तुझी? नाही, ऍक्च्युली आमच्या प्रोड्युसरला आम्ही ती रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली की काहीतरी शोधा आमच्यासाठी, काही करा. बट प्रोड्युसरचं काम आहे तुम्हाला सगळ्या म्हणजे माहिती देणं. फायनल जे तुम्हाला करायचं तुम्हाला करायचं ना. आम्हाला काय त्याच्यासाठी माझा वेळ पण नाही मिळाला ना, असं मध्ये जाऊन की असं एकदम बोलू बिलू असं. कधी करू. होते तुझे शोज इथे? माझे 6 पासून होते. 6 पहिलं तर आल्या रोज होते तुझे शोज की फक्त हा, weekend पण होते? रोज कामं होती, स्क्रिप्ट लिहायची असते, सगळं करायचं असतं. नवीन आपण एक नवीन व्हिडिओ टाकला अख्ख्या टूर मध्ये शूट करून, तर ते सगळं लिहिणं, ते सगळं प्रॅक्टिस करणं, त्याच्यात वेळ जातो. असं नाही की आता उठलो आणि बोलले. असं पॉडकास्ट नाही, स्टँडअप आहे. तू स्क्रिप्ट कसं लिहितो ते मला सांग. नाही, अरे यार, असं नाही. असं म्हणजे कसं जे लिहितो म्हणजे? कंटेंट म्हणजे मिलियन्स ऑफ व्ह्यूज येतील ते वाले स्क्रिप्ट कसे लिहितो? ठीक आहे, हे किती इझी वे आहे की स्वतःला मिलियन व्ह्यूज पाहिजे, तर ते तू कसं लिहितो सांग, मग मी पण करतो. नाही, मला नाही, सगळ्यांनाच हवेच मिलियन व्ह्यूज. जे पण कंटेंट क्रिएटर्स आहे सगळ्यांना. पण असं काही असं ते व्ह्यूज इज अ बाय प्रोडक्ट, ते तुझ्यावरती नसतं. ते पब्लिकने जर एक्सेप्ट केलं तर केलं. ते तुझं असं आहे की माझ्याकडे खूप खराब ह्याची अॅनॉलॉजी आहे, तर ते मी नाही सांगत. बट एक असतं ना की काय म्हणतात, आताचं कॉन्टेंट क्रिएशन म्हणजे तसं आहे की एक बेडूक असतो ना, तसं मुलं कसं होतात माहिती तुला. तो एक बेडूक असतो, ती अंडी आपली नदीत सोडून देते आणि मग जिथे वाढते जिथे तिथे वाढते तिथे वाढते. वाढते. हा, तर हे कॉन्टेंट क्रिएटर्स पण बेडूकच असतात. ठीक आहे, म्हणजे आम्ही सगळेच ओके. की आम्ही असं नदीत सोडून देतो की आता जिथे गेलं तिथे गेलं, तुका लगा तर लगा. लगा तो लगा असं असतं ते व्ह्यूजच्या बाबतीत. जोक रायटिंग मला असं माहिती असतं की भाई मला हे ऑब्झर्वेशन आहे, मला हे मिळालेलं आहे, हे काहीतरी रेअर आहे, हे काहीतरी फनी आहे, जे मला फनी वाटतंय, हे ऑब्झर्वेशन छान आहे, हे काहीतरी रिलेटेबल आहे. त्यामुळे मी घरी पहिले एकदा सांगून बघतो की ही गोष्ट रिलेटेबल आहे का. मग मित्रांना सांगतो, मग माझे अजून काही काही लोक आहेत ओळखीचे, त्यांना सांगतो. मग त्यांच्याकडून जर आलं की हा रिलेटेबल आहे, काहीतरी इंटरेस्टिंग आहे, मग मी त्याच्यावरती एक जोक लिहायला घेतो. आणि प्रत्येक जोकचं एक स्ट्रक्चर असतं. एक 13 टाइप्स ऑफ जोक स्ट्रक्चर आहेत आणि 8 टाइप्स ऑफ ट्रिगर्स आहेत, ज्याच्याने तुला हसायला येतं.
ओके. मग त्याचं परम्युटेशन कॉम्बिनेशन वापरून तू एक जोक लिहितोस. But then do you use that permutation combination and that jokes on somebody else की directly तू ऑडियन्स समोरच करतो? एकदा दोनदा ट्राय करतो लोकांसमोर, जे ओळखीचे माझ्या जे असे थोडे असे असतात की हा ठीक आहे बोल बोल, त्यांचं काय असं माझ्यावरती हे नाही, ते खराब असलं तरी खराब असलं, जर चांगलं वाटलं Straightforward. चांगलं वाटलं, हा ते सांगतील मला. मग त्याच्यानंतर मग काय काय वेळेला बट मग नंतर ऑडियन्सवरतीच जातं, जे डिरेक्टली की ट्रायल शोज मध्ये जाऊन अख्खा नवीनच्या नवीन एक तासाचा शो करून बघा नवीन अख्खा. कॉन्ट्रोवर्शियल कसं लिहितो तू? कॉन्ट्रोवर्शियल कोणी लिहित नाही, ते लिहितात बंद. मग कॉन्ट्रोवर्सी होते असं असतं. पण तुम्ही लिहिताना तुम्हाला असं वाटत नाही ह्याची नाही. कॉन्ट्रोवर्सी? ज्या ज्या गोष्टींची कॉन्ट्रोवर्सी होते ना, तुला असं लिहिताना वाटणारच नाही की ह्याच्यात काय एवढं खराब बोललो मी, कारण आणि ज्या गोष्टींमध्ये जेन्युअनली प्रॉब्लेम्स आहेत आज समाज, त्याच्याबद्दल कोणी काय बोलत नाही, त्याच्यावरती काहीच होत नाही, तर तुला लिहिताना असं वाटतं की ह्याच्याबद्दल नाही बोलत तर ह्याच्यावर कोणच रागावणार आहे. कॉन्ट्रोवर्सी म्हणजे स्वतः आर्टिस्ट बनवतात की जेन्युअनली ते लोकांकडूनच येते फेम साठी, म्हणजे आर्टिस्ट बनवतात की कुठल्याही आर्टिस्टची ही इच्छा नसते की मी पब्लिक मध्ये जाऊन मार खा, किंवा मी सुरुवातीला जाऊन अरे भाई असं मला चेचलंच पाहिजे लोकांनी बाहेर आल्या, असं कोणाला शिवाय नाही खायच्यात. सगळं आपापलं काम करत असतात, ज्यांना जे वाटत असतं ते एक्सप्रेस करत असतात, त्याच्यातून कॉन्ट्रोवर्सी होते, त्याच्यातून त्याला फेम मिळतो, अगेन त्याचं बाय प्रोडक्ट, आणि ती सिस्टीम तशी आहे. आता एका पॉइंटला तुम्ही जेव्हा पोहोचता, जेव्हा तुमचं काम सगळ्या टाईपचं लोकांनी बघितलेलं आहे, तेव्हा कधी किंवा तुमच्याकडे काही द्यायला अजून वेगळं नाही आहे, तेव्हा जाऊन तुम्ही करू शकता कॉन्ट्रोवर्सी. बट ते मोस्टली ते लोक करतात जे स्वतः रायटर्स नाही आहेत, दोज आर ऍक्टर्स और मे बी काय म्हणतात त्याला सिंगर्स पण नाही म्हणू शकत ऍक्च्युली, जे वोकलिस्ट किंवा तसा काहीतरी जो जोन असतो. सो ऍक्टर्स कॉन्ट्रोवर्सी करतात तू असं कारण ज्याच्याकडे स्वतःच काही थॉट प्रोसेस नाही आहेत ना, त्यांना ऍक्टर्सकडे स्वतःचा थॉट प्रोसेस नाही आहेत, बऱ्याच वेळा नाही आहेत. Oh, म्हणजे थॉट इन द सेन्स रायटिंग वाला थॉट, okay. त्यांना कोणीतरी लिहून दिलं ते करतील. आणि काही ऍक्टर्स, म्हणजे असं नाही की सगळेच ऍक्टर्स असतात, ठीक आहे, तू एकदम मला इकडे ह्याच्यावरती कॉन्ट्रोवर्सी नको काढून देऊ तू बाई, की इथे बोलता बोलता पण एक झाली पाहिजे, असं नाही. असं कुठला ऍक्टर आहे ज्यांनी स्वतःचा मूवी रिलीज व्हायच्या आधी कॉन्ट्रोवर्सी केली आणि त्याचा मूवी हिट केला? हिट गेला असं तर नाही आठवत मला, बट कॉन्ट्रोवर्सी गेली तर बरं जातात. एक्झाम्पल देऊ शकतो? नाव नको घेऊ, पण एक्झाम्पल दे, लोकांना समजून जाईल. नाव न घेता कसं एक्झाम्पल काय तू स्टोरी सांगू शकतो मी काय कॉन्ट्रोवर्सी झाली, मग काय कॉन्ट्रोवर्सी झाल्यामुळे आम्ही ओळखून घेऊ काय होतं ते. किती डेटिंग रूमर्स येतात की अरे हे ह्याला डेट करतोय, ते करतोय, किती बऱ्याच ऍक्टर्स आल्या, हे सगळं गुगल करू शकता तुम्ही. हे माझ्यावरती कशाला लगेच आलंय. ओके, ठीक आहे. तुला काय वाटतं की तू मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये ऍक्टिंग मध्ये जाऊ शकतो की बॉलिवूडमध्ये ऍक्टिंग म्हणून जाऊ शकतो? पर्सनली इंटरेस्ट नाहीये मला. Okay. मला स्टँडअप इज लाईक खूप सेफ स्पेस, बट जर गरज पडली किंवा असं एका पॉइंटला आता 10 वर्षांनी काय वाटणार आहे मला नाही माहिती, सो तेव्हा जर वाटलं की आपण हे करू शकतो तर मग करू. नाही, जसं आता बस्सीनी केलं एका मूवीमध्ये, हा, मग आय थिंक हर्ष गुजराल पण येतोय और हा, केला आला त्यांनी ते. एका मूवीमध्ये. सो कॉमेडियन्सचं फायनल गोल ऍक्टर बनायचं असतं म्हणून ते कॉमेडी इंडस्ट्रीमध्ये येतात? नाही, कमेडियन्सचं फायनल गोल इंडिव्हिज्युअली वेगवेगळं असतं. तसं माझं तर थोडं वेगळं आहे, काही लोकांचं फेम असतं फक्त, तर मग जिथे जिथे फेम मिळतो तिकडे ते लोक करतात. जसं बस्सी असेल, गुजराल असेल, आणि नॉट सेम की मला माहिती आहे त्यांचं काय आहे फायनल गोल, बट केलं असेल आणि त्या लोकांना मजा आली असेल तेव्हा करायचं. एका पॉईंट नंतर ना फक्त असं होतं की मला हे करून बघायचं आहे, किती मजा येते ते बघून, दॅट इज दी एंड गेम ऑफ इट, कारण त्याच्यापेक्षा वरती अजून काही विचार नसतो. तर मला हे करून बघायचंय. आता मी पण एक टीव्ही शो लिहिला जो मला करून बघायचा होता, त्याच्यात काही पैसे नव्हते मिळणार चांगले, त्याच्यात काही नाव नव्हतं मिळणार, काही नव्हतं, फक्त मला करून बघायचं होतं, ही माझ्यात खास होती, त्याच्यामुळे मी तो करून बघितला. ठीक आहे. मग आता जे नवीन हे लेटेंट चालू झालं समेरानंतर, त्याच्यानंतर सगळेच तुम्ही वेगवेगळ्या शो घेऊन येतात. एव्हरी कॉमेडियन इज ब्रिंगिंग अ न्यू शो ऑन युट्यूब. सो व्हॉट इज द थॉट प्रोसेस बिहाइंड इट? यू आर अर्निंग मोर ऑन युट्यूब, दॅट इज द रिझन की लेटेंट हिट झालं, सॉलिड मस्त, तर लेट्स ट्राय, म्हणजे हे पण नाही, तसं नाही आहे. बेसिकली असं आहे की आता तुला आधी कसं असायचं की तुला फेमसाठी एका चॅनलवरती जायचं, मग तिकडे तुला होस्ट बनवणार ते लोक, जसं कपिल शर्मा होता, शेखर सुमन होता, आपल्याकडे निलेश साबळे होते. सो हे सगळे लोक तसे एक होस्ट बनायचे आणि मग सगळे त्यांच्या अराउंड शोज करायचे आणि एक टीव्ही चॅनलवरती दाखवायचे शो. आता टीव्ही चॅनल कोण बघत नाही, म्हणजे खूप कमी लोक बघतात, सगळे युट्यूब वरती शूट झालेत किंवा ओटीटीज वरती. आपले आई वडिलांची जनरेशन ते लोक बघतात, बट आताची न्यू जनरेशन इज मोस्टली ओटीटीज, युट्यूब वगैरे सगळे फॉलो करतात. तर त्याच्यामुळे तुला ते टीव्ही चॅनल पर्यंत जायची गरज नाही. तू स्वतःचा चॅनल आहे ना तुझं युट्यूबचं, त्याच्यावरती तू एक शो बनव, त्याच्यात तुझा होस्ट राहा, तू तुझी वाईब सांग लोकांना, कसं वाटतं तुला, काय वाटतं. सो अटेम्प्ट इज दॅट ओनली. आता त्याच्यात ज्याचा शो चांगला वाटत असेल, मजा येत असेल, ते लोक बघतात, ते त्यांना कन्झ्युम करतात आणि त्याच्यानंतर म्हणजे
दॅट इज अगेन अप टू दी ऑडियन्स. त्या शो बनवणं इज काय म्हणतात त्याला मॅन्डेटरी आता याच्यासाठी की स्टँडअप कॉमिक्स ह्याच्यासाठी करतात कारण आमच्याकडे स्टँडअप लिहायला वेळ लागतो. ओके. स्टँडअप असं नाही होत की तू आज लिहिलंस उद्या केलंस परवा टाकलंस असं नाही. स्टँडअपला घासावं लागतं की अरे ही लाईन आहे, ही लाईन चेंज करतोय, हा शब्द चेंज करतोय, हा जोक इकडे करतोय, हा जोक इकडे करतोय. ओके. ही पूर्ण प्रोसेस आणि ते एक अख्खा शो बनवायला तुला जवळपास 1-1.5 वर्ष लागतो. त्याच्यानंतर तू 1.5 वर्ष परफॉर्म करणार सगळ्या कंट्रीजमध्ये, सगळ्या जागी, सगळ्या इंडियाच्या प्लेसेस सिटीजमध्ये वगैरे वगैरे. त्याच्यानंतर तू अपलोड करणार. आता काय काय लोक जे खूप मोठ्या लेवलवरती जे फ्रिक्वेंटली शोज करू शकतात, जाकीर खान, हर्ष गुजराल, बस्सी, ते लवकर रिलीज करतात काय काय गोष्टी. सो युअर टेलिंग मी की 1.5 वर्ष म्हणजे ऑलमोस्ट एक मूवी बनवायला जेवढा हा, टाइम हो, लागतो हो. तेवढाच हा. टाइम एक स्टँडअप कॉमेडीला तेवढा स्टँडअप बनवायला घ्यायला लागतो. लागतो. कारण तो शो एका पॉईंट नंतर मूवीच आहे. तर तू येऊन इन्व्हेस्ट होऊन पूर्ण तो शो एन्जॉय करून तू निघतेस. उलटा मूवीपेक्षा जास्त ट्रिगर्स मिळतात तुला. दर मिनिटाला लाफ्टर पाहिजे, दर मिनिटाला काय, दर 30 सेकंड्सला लाफ्टर 30 पाहिजे. सेकंड्सला लाफ्टर सो त्या एका पॉईंट नंतर तुला ते पूर्ण ग्रिपिंग पाहिजे. त्याच्यानंतर 48 मिनिटला तुला एक डाऊनर घ्यावा लागतो जिथे ऑडियन्स थोडी ब्रीद आउट करते की ठीक आहे थकले नाही पाहिजेत ते. मग तुला ते परत राईज करून परत हाय नोटवरती एंड करायचं. सो ह्या सगळ्या गोष्टी हे लागतात आणि ते सगळं बनवायला तुला जवळपास 1.5 वर्ष तर लागतोच. तुम्ही कंटेंट जे लिहितात, जे पण तुमचा शो रन टाइमचा जो पण कंटेंट असतो तो तुमच्या स्वतःच्या लाईफ इव्हेंट्सवर लिहितात की तुम्ही ऑब्झर्व करतात त्याच्यावर लिहितात, तुम्ही ठरवतात की आज मला कॉन्टेंट लिहायचं आणि मग लिहितात, कसं करतात? सगळ्याचं मिक्सचर आहे. पहिलं कधी कधी तर असं होतं की एक जोक डिरेक्टली दिसतो की ही सिच्युएशन इकडे झाली, हा इकडे एक जोक आहे आणि तो डिरेक्टली स्टेजवरती मी बोलेन आणि अप्लॉज ब्रेक येईल असा डोक्यात येतो. बट हे खूप कमी होतं. हे लिटरली 3 महिन्यातून एकदा होतं. ओके. कधी कधी झोपेत पण होतं, ओके. कधी कधी काही करताना होतं, तुला आंघोळ बिंघोळ करताना, कधी असं एकदम प्रॉपर असं तुम्हाला असं आठवलं की तुम्ही असे बाहेर हा लिहितात? हा हा मी बऱ्याच काय काय गोष्टी तुम्ही जेन्युअनली तसं करता? हा हा भाई मी आता बोलला ना भाई मी सेक्स थांबवून केलं रे असं एका पॉईंटला की बाई थांब 2 मिनिटं थांब, हे चांगला आलाय थॉट, हा इम्पॉर्टंट आहे, हे तर काय होत राहतं. हा, मग तिचं रिॲक्शन काय होतं? आता काय स्वतः तेच आहे. बट त्याच्यानंतर बोलत नाही ती. बट ठीक आहे नेवर. बट नाही सो ते असतं. बट त्याच्यानंतर मग काही काही वेळेला तुला दररोज बसून लिहावंच लागतं. इट्स लाईक प्रॅक्टिसिंग. तर मग तुला दररोज बसून 1-1 तास 2-2 तास की चला काहीतरी ऍड करता येईल का, काहीतरी रिमूव्ह करता येईल का, तर ते असतं. सो इट्स अ मिक्सचर ऑफ बोथ. असं नाही होत की तू एकाच प्लॅनवरतीस. काही काही लोक स्टेजवर जाऊन डिरेक्टली बोलायला सुरू करतात, रिफिंग म्हणतात त्याला. मग ते एकदा रेकॉर्डिंग ऐकतात, मग त्यांना कळतं की अच्छा हे फनी होतं, इथे लाफ्टर आलाय, मग तेवढंसं ठेवून देतात. पण अगेन ती सगळ्यांची इंडिव्हिज्युअल प्रोसेस आहे. बेस्ट केस सिनारिओ इज की तुला जोक आला आणि तू त्याच्यावरती अजून मेहनत करून लिहायला बसलास. कारण तुला जोक येणार 6 महिन्यांनी एक, तर त्याच्यामध्ये जर तू लिहित बसलास तर तो जोकला तू 5 मिनिटं करशील. ओके. असं. पण नाहीतर मग तुझ्याकडे 1च मिनिट असणार 6 महिन्यानंतर की अरे हा एकच जोक आलेला आता. सो ते मिक्सचर ऑफ बोथ आहे. तुला नॉर्मली फक्त नाही करू शकत तू एकच प्लॅन नाही करू शकत. तुला फास्ट करायचं तर तुला सगळं करावं लागणार. ओके. आणि मग जे कंटेंट क्रिएशन तुम्ही जे करतात, डू यू थिंक कंटेंट क्रिएशन इंस्टाग्राम, युट्यूब त्याच्याने तुम्ही जास्त कमवतात की लाईव्ह शोज करून जास्त कमवतात? बेसिकली स्टँडअप कॉमेडियन्स किती कमवतात? मुलगी देऊ शकतात लोक, इतकं कमवतो आम्ही. बट नाही मेजरली ब्रँड्स असतात. आय थिंक ब्रँड्स ब्रँड डील्स, ऍडव्हर्टाइजमेंट. हा, बिकॉज दॅट्स इझी वर्क. ओके. ते काय तुला 1-2 आठवड्याचं काम, 1-2 आठवड्याचं पण नसतं ते काम. तुला 1 महिन्याचं किती 1 दिवसाचं काम आहे ते. 1 दिवसात तू कॉन्टेंट विचार कर, शूट कर, अपलोड कर आणि ब्रँडवर सगळं पैसे. स्टँडअप शो, लाईव्ह शो मधून रेव्हेन्यू होतो, चांगला येतो, बट त्याच्यासाठी मेहनत खूप आहे. असं नाही होत की आज टाकलंस आणि उद्या लाईव्ह शो तुला विकला जातो. लाईव्ह शो विल ऑलवेज बी लाईक की तुला किती तू विकू शकतोस तिकीट्स. ओके. तर त्याच्यावरती रेव्हेन्यू डिसाईड होतो आणि त्याच्यासाठी मेहनत खूप आहे. So the number 1 is advertisement, then it's live show, and then YouTube. हा. Okay. But then some people are earning more on YouTube. YouTube वर जास्त कमवतात ते ह्याच्यापेक्षा. सो अगेन मग त्याच्यामध्ये तो फरक येतो की आता तू त्याचे जर लाईव्ह इव्हेंटचा खर्च, प्रोडक्शन कॉस्ट खूप आहे. जर म्हणजे तो आता काही लोक आहेत जे प्रोडक्शन खूप करतात, म्हणजे त्यांचे जे युट्यूब रेव्हेन्यू खूप चांगला आहे, पण शो मध्ये खूप इन्व्हेस्टमेंट टाकली त्यांनी. सेट बनवल्या मागे. आता प्रिटी गुड रोस्ट शो होता आशिष सोलंकीचा, तर त्यांनी सेट बनवलेला, मेकअप आर्टिस्ट होते तिकडे, लोकांना पे केलंय. सो त्याच्यात खर्च खूप झाला. तर त्याच्यामुळे लाईव्ह शो मध्ये त्याचे पैसे नाही बनले, बट युट्यूबवरती चांगले नंबर झाले तर युट्यूबवरून बनले. सो ते शिफ्ट होऊ शकतं. बट मेजर विल ऑलवेज बी ब्रँड्स. मेजर लाईक नंबर 1 विल ऑलवेज बी ब्रँड्स. पूर्ण एंटरटेनमेंट इंडस्ट्री जी आहे ती तुमच्या मागे काय आहे आता? म्हणजे सगळेच तुमच्या मागे. दे आर टार्गेटिंग स्टँडअप कॉमेडियन्स. दे आर लाईक
ह्याची कॉन्ट्रोवर्सी, त्याची कॉन्ट्रोवर्सी, ह्याला टाका जेलमध्ये, त्याला टाका. व्हाय इट इज हॅपनिंग? सडनली ऍक्टर्स वरून शिफ्ट होऊन कॉमेडियन्स वर हे सगळं आलंय. सो इज इट बिकॉज तुम्ही त्यांच्यापेक्षाही जास्त अर्न करता ते, नाही अर्नचं नसेल मे बी, बट स्टँडअप की कॉमेडी ही इंडस्ट्री खूप जास्त बूम होतीये त्याच्यामुळे? बूम पण होते. अजून एक रिझन बेसिक हे आहे की यार स्टँडअप कॉमेडियन शेवटी एकटा असतो. ऍक्टर्सला आता तरी बॅकिंग आहे, पॉलिटिकल कनेक्शन असतात, काय काय वेळेला असतं, सो त्यांच्यावरती एवढं काही होणार नाहीये. आणि ऑलरेडी दे आर इन नो मच बिगर इंडस्ट्री. स्टँडअपची इंडस्ट्री 10 वर्षाची, ऍक्टिंगची इंडस्ट्री 100 वर्षाची. ठीक आहे, सो इंडस्ट्री तेव्हा बूम होते जेव्हा तुझी एक इंडस्ट्री आहे पण त्याच्यामध्ये लाईट जाता, स्पॉट जाता, सगळ्यांना कामं मिळतात. स्टँडअप चित्रपट आलाय त्याचा रिव्ह्यू करणाऱ्या बाईला पण पैसे मिळतात. स्टँडअप मध्ये अजून तेवढं नाही झालं. आता तर स्टँडअप कॉमेडियन्सच नाही मिळत. ठीक आहे, सो आम्ही तर तिकडे आहोत, तर आम्ही ते आता पहिलं हे करतोय. सो त्याच्यामुळे आम्ही इझी सॉफ्ट टार्गेट बनतो कधी कधी, की अच्छा ठीक आहे, ह्याला केलं तर काय बॅकलॅश नसणार आहे, ह्याला कोणी जाऊन मारलं काय होणार आहे, कोण ह्याची बाजू प्रणित घेणार? मोरेला मारलेला, हा तर ते खरं होतं? ते वॉज इट जेन्युइन थिंग? हा मग खरोखर मारलेलं? हा मग अरे ऑब्व्हियसली सो इट वॉज नॉट टू गेन एनी पॉप्युलॅरिटी ऑर एनिथिंग, राईट? नाही का, कोण अशी पॉप्युलॅरिटी कोणाला आवडेल की भाई मी नो, मारतो बट ना? म्हणजे इंस्टाग्रामवर तर दोन पक्ष होते. एक बोलत होते पॉप्युलॅरिटीसाठी त्यांनी नाही केलंय. नाही नाही, प्रॉपर मारलेलं आहे यार, ह्याच्यात काय बघितलं त्याला जाऊन? सीसीटीव्ही फुटेज आहे. आणि कोण हे टाकेल की मला मारलंय किंवा 10 लोकांनी मारलंय किंवा ह्या माणसानी मला मारलं, त्यांनी नाव घेऊन सांगितलंय. बघितलं म्हणजे मी नव्हतो तिथे, आणि जर मी असतो तिकडे तर मी पण खाल्ला असतो मार. त्याच्यामुळे थँक गॉड मी नव्हतो तिकडे. बट तसं त्यांनी नाव घेऊन सांगितलं आणि मारलंच गेलो होतं. बट त्याच्यामध्ये तेच आहे की त्याला मारलं ह्याच्यासाठीच की त्यांना माहिती आहे की काही काय करणार आहे हा. आता तिकडून तो फेमस झाला, आता नाही मारू शकणार. त्याला फेम मिळाला त्याच्यामुळे. आता नाही मारू शकणार. आता इझी टार्गेट नाही आहे. आता Now he's a big बॅकलॅश, देर विल बी बॅकलॅश. मग त्याच्यामध्ये त्यांचे बांधे होऊ शकतात. सो त्याच्यामुळे आता थोडं डिफिकल्ट आहे. बट जेव्हा तुम्ही स्टार्ट करता तर तेव्हा तुमचं बॅकिंग काहीच नसतं. इट्स लाईक इंडिव्हिज्युअल आर्ट फॉर्म आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही टाकता. आणि कॉन्टेंट क्रिएटर्सला पण ही रिस्क असते. त्या लोकांना पण अगेन्स्ट थोडंसं काही होऊ शकतं, काहीतरी मारलं जाऊ शकतं वगैरे. रॅपर्सच्या अगेन्स्ट होऊ शकतं. रॅपर्स पण किती एकटेच असतात रॅपर्स, त्यांचा ग्रुप असला तरी त्यांच्यावरती खूप मोठे डेथ थ्रेट्स वगैरे ह्या गोष्टी चालूच असतात. सो आता सगळे बडिंग आर्टिस्ट वरती ते राहणारच आहे, कारण इन्स्टंट फेम मिळतोय त्यांना. आणि त्याच्यामध्ये कोणी वेगळा अर्थ काढून त्यांच्यावरती अटॅक करू शकतो, कारण कोणी नाहीये ना सपोर्ट. पण देन तुम्ही लोक डिरेक्टली अशी नावं घेऊन और शिव्या देऊन और सेक्स रिलेटेड जोक और हे सगळं तुम्ही का ह्या बेसिसवर ही स्टँडअप इंडस्ट्री का बूम होते जास्त? ऑडियन्सला ते हवंय की तुम्हाला वाटतं की दॅट इज इझी सेलिंग पॉइंट? नाही, सिम्पल आहे ते. आता मी एक जोक तुला सांगितला आणि तू नाही हसलीस, तर मी परत तुला त्या टाईपचा जोक सांगेन का? नाही, ऑब्व्हियसली. है ना. पण जर आता कोणी जर शिव्या दिल्यात आणि त्याच्यावरती मिलियन्स ऑफ व्ह्यूज आले, ओके, सो ऑडियन्स वॉन्ट्स इट. हा, एका कमेडियनला तुम्हाला शट करायचं, त्याच्या जोकवरती नका हसू, संपला विषय. तो जोक करणार नाही. आमच्यासाठी पैसे हे ते ह्या सगळ्या गोष्टी, आणि सगळ्या कॉमिक्सचं सांगतो मी अक्रॉस द बोर्ड, नो कॉमिक विल डिसअग्री टू इट. पैसे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, ते आम्ही कमवायला नोकऱ्या सुद्धा केल्या असतात, काय काय लोक करतात. बट इव्हेंच्युअली व्हॉट मॅटर्स द मोस्ट इज मेकिंग समबडी लाफ. दॅट इज द एंड गेम. जसं एका सिंगरच असताना की मला ह्या आवाजात गायचंय, मला ह्या लेवलला गायचंय, किंवा क्रिकेटरचं असताना की मला असं खेळायचंय की मी एकदम फिनिश दिसली पाहिजे, हे आलं पाहिजे. एक एंड गोल असतो प्रत्येकाचा. स्टँडअप कॉमेडियनचा सिम्पल असतो, मला एक असा जोक लिहायचा ज्याच्यावरती सगळे हसतील. किंवा मनी इज बाय प्रोडक्ट. मनी, हा, ते सेकंड येतं, ते सेकंड थर्ड येतं. फेम इज ऑल्सो सेकंड थर्ड येतं. मेजर फॉर एव्हरीवन अक्रॉस द बोर्ड. बट देन कॉमेडियन्स सुरुवात ह्याच्याने थोडी करतात की मला लोकांना हसवायचं, ते त्याच्यानेच तर करतात. पैसे ते बघूनच सुरुवात केली. नाही, मग त्याच्यासाठी मग ऍड नाही, त्याच्यासाठी ऍक्टिंग पण करू शकतात ते. त्याच्यासाठी ते लोक. बट देन ऍक्टिंग इंडस्ट्री सो मच कॉम्पिटिटिव्ह. स्टँडअप इंडस्ट्री इज मच मोर कॉम्पिटिटिव्ह. स्टँडअप इंडस्ट्री मग तुला ओपन माइक्स मध्ये तुला जायला, ऍक्टिंग इंडस्ट्रीमध्ये तुला ऑडिशन द्यायच्यात ना. ओपन माइक्स मध्ये सुरुवात करायला जेव्हा तू हिंदी करतेस तेव्हा तुला 200 रुपये भरून ओपन स्पॉट्स करावे लागतात, ओपन माइक्स. ठीक आहे, त्याच्यामुळे तुला एका मित्राला बोलवायला लागतं. 5 लोक असतात कधी कधी ऑडियन्स मध्ये. त्याच्यात तुम्हाला 7-7 मिनिटाचं सेट करायचं. त्याच्यात जर तुम्ही किल करताना कोणाला दिसलात तर तुम्हाला एका मेजर स्पॉट वरती घेतात, ज्याच्यात तुम्हाला फ्री मध्ये परफॉर्म करायला मिळतं. फ्री मध्ये म्हणजे पैसे नाही द्यावे लागतात. ओपन करायला मिळतं. ओपन नाही, ओपन स्पॉट म्हणजे तुला एक शो चालू असतो, 7-8 लोकांची ऑडियन्स बसलेली असते, त्याच्यात तुला पैसे न देता परफॉर्म करायला मिळतं. ते झाल्यानंतर जेव्हा तुला असं वाटतं की ठीक आहे आता मी रेडी आहे, माझ्याकडे थोडं कॉन्टेंट आहे, चांगले जोक्स आहेत, तर ते जर तू अपलोड केलेस तर जे की खर्चिक आहे गोष्ट, जवळपास 20-30 हजाराचा खर्च होणार तुला व्हिडिओ टाकायला. म्हणजे बेसिक म्हणतोय मी, काय काय वेळेला 70-80 हजार पर्यंत पण जातो व्हिडिओ.
त्याच्यानंतर तुझी ऑडियन्स येते, त्याच्यानंतर तुला पैसे मिळतात. सो मनी फेम ह्याच्यासाठी एवढी इन्व्हेस्टमेंट मी स्वतः 6 वर्ष केलं. सो 6 वर्षानंतर मग आता कुठेतरी जाऊन मी आत्ता कॉन्टेंट टाकायला सुरुवात केली आहे. सो त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी. सो काय एज होतं जेव्हा तू सुरुवात केली? मी आय थिंक 19-20. वाव. आणि तेव्हा तुला क्लॅरिटी होती तुला हे करायचं आहे? हा. म्हणजे मला ते होतं की दिस इज व्हॉट आय डू ऑन रेग्युलर बेसिस, की काय आयुष्यात. बट यू आर एज्युकेटेड राईट? बट हा म्हणजे वाव काय. नो, यू हॅव अ मास्टर्स डिग्री राईट? येस. ओके. मास्टर्स इन बायोकेमिस्ट्री, ॲडव्हान्स डिप्लोमा इन फूड सायन्स अँड क्वालिटी कंट्रोल आणि ॲडव्हान्स डिप्लोमा इन ॲस्ट्रोबायोलॉजी. आणि त्याच्यावरून तू कॉमेडीत घुसला? येस. तुला 9 to 5 जॉब करायचीच नव्हती? मला कंटाळा आला. मी करून बघितलेलं. आमच्या फूड सायन्सच्या कोर्समध्ये होता एकदा 9 to 5, म्हणजे आम्हाला ती इंटर्नशिप स्टार्ट करतात ना, ते काय स्टायपेंड वगैरे ते. देतात. तर ते करायचं आणि मला तेच वाटायचं की यार आपल्यापेक्षा कमी नॉलेज असलेला माणूस जर आपल्याला सांगत असेल हे कर, तर मला ते नाही करायचं. मला खूप डम वाटतं माझं की अरे माझा मेंदूचा बरोबर उपयोग नाही होते इकडे. म्हणजे आम्ही जे 9 to 5 करतोय, मी माझं सांगतोय, तुला नाही बोलू शकत. ठीक आहे, मला मेंदू आहे. सो जोक्स बट ठीक आहे. सो त्याच्यामुळे मला असं वाटायचं यार कुठे वापर नाही होता माझ्या मेंदूचा, चांगला कुठेतरी चांगल्या जागी जाऊ शकतं हे. आणि मी एक पुस्तक वाचलं, त्याच्यामध्ये त्या एका रायटरने असं लिहिलेलं की तो पण फिगर आउट करत होता लाईफमध्ये काय करायचं. आपल्या जनरेशनचा प्रॉब्लेम आहे की लाईफमध्ये काय करायचं माहिती नाही. ठीक आहे, की करत चाललं काहीतरी, दुनिया सांगते ते आता पण नंतर जाऊन असं वाटतं की का केलं एवढं सगळं. सो मला ते होतं की क्लॅरिटी पाहिजे की काय करायचं. सो एक मार्क मॅन्सन नावाचा व्यक्ती आहे, त्यांनी पुस्तक लिहिलं सटल आर्ट ऑफ नॉट गिव्हिंग अ फक. सो त्याच्यामध्ये त्याचं असं हे होतं की त्याला पण लाईफमध्ये क्लॅरिटी नव्हती. आणि मला असं वाटतं US मध्ये जे काय होतं ते 10 वर्षानंतर इंडियामध्ये होतं. त्याच्या आयुष्यात जे काय होत होतं, 10 वर्ष झालेली मला, त्याच्या 10 वर्ष हे होतो. सो तो मला त्याच्यात त्यांनी लिहिलेलं की त्याला असं रिअलाइज झालं की त्याचं पॅशन त्याचा जे तो करतोय इतके दिवस, तर तो काय करायचा, तो रायटिंग खूप करायचा. त्याला ड्रमर बनायचं होतं, तर ड्रमिंगची प्रॅक्टिस करायचा, पण कधी चांगलं नाही झालं त्याच्यात, किंवा आतून पण यायचं नाही त्याला. पण तो कॉमेंट्स वगैरे लिहायचा, ब्लॉग्स लिहायचा, ते जे होतं ना असे ऑनलाईन वगैरे तेव्हा सगळं झालं ते करायचा तो. मग त्याला नंतर कळलं की हेच तर मी करतोय, हेच तर माझं पॅशन आहे, हे तर मी बाय डिफॉल्ट करतो. तर माझं सिमिलर झालेलं की मी जोक्सच लिहायचो. ओके. मला काहीही अभ्यास चालू आहे, हे चालू आहे, ते चालू आहे, पण फालतू लोकांना आजूबाजूचे माझ्या मजा करतायत, माझ्यामुळे हसतायत, दे आर हॅव्हिंग अ गुड टाइम, दॅट मेंट अ लॉट टू मी. सो माझं असं होतं की हा ठीक आहे, मग देन दिस कम्स नॅचरली टू मी. सो स्टडी वॉज ऑलवेज की आय विल बी अ गुड किड, मला चला स्मार्ट आहे, हे आहे ते आहे. पण रिअल लाईफ मध्ये तुम्ही किती कराल ते, की जर आतूनच नाही तर एका पॉईंट बर्नआउट होणार तुम्ही. आणि तुला माहिती आहे की तुला अभ्यास करून टॉपर बनणं, हे करणं ते करणं इज अ कम्प्लिटली डिफरंट बॉल गेम देन वर्किंग. ठीक आहे, काम करणं इज अ डिफरंट गेम. ठीक आहे, त्याच्यात तुझं नॉलेजचं काही नाहीये, त्याच्यामध्ये तुला फक्त हे बेसिक माहिती पाहिजे आणि नंतर सगळं ऑपरेशन्स वरती आहे. तर त्याच्यात डिसिप्लिन पाहिजे, दररोज काम करायचं. त्याच्यात तुझं इंटेलिजन्स कुठेही वापरणार नाही, त्याच्यात रुटीन आहे सगळं. इंटेलिजन्स मार्क्स पुरतच होतं. हा, ते तिथपर्यंत कॉलेजपर्यंत जातं, त्याच्यानंतर सगळं रुटीन आहे. त्याच्यानंतर तुम्ही एका माणसाला दररोज एकच काम करायला लावता, तुम्ही त्याच्यात काही नवीन नाही करतात, म्हणजे अनलेस यू आर रिसर्चिंग ऑर समथिंग, जे की अगेन मला ते खूपच असं झालेलं की यार ते किती करू मी आता, मला आतूनच येत नाही, मी कशाचा रिसर्च करत बसणार आहे. सो देन आय वॉज लाईक ठीक आहे, मी ॲस्ट्रोबायोलॉजीचा पण कोर्स ह्याच्यासाठीच केला की आय वॉज इंटरेस्टेड इन इट. बट नंतर ते झाल्यानंतर पण मला रिअलाइज झालं की यार तुला किक मिळत नव्हती. हा, की असं अजून असं आग लागली पाहिजे ना एकदम अशी की अरे हे करायचं. पण जेव्हा मग स्टँडअप सुरू केलं आणि मी लिटरली नॉटिंगहम ट्रेंट युनिव्हर्सिटी, इकडची जी युनिव्हर्सिटी तिकडे माझं ऍडमिशन झालेलं. मग त्याच्यानंतर मग विजा इंटरव्ह्यूच्या वेळेला मला बोललो की भाई, म्हणजे झालेला विजा इंटरव्ह्यू, पण सगळं विजा प्रोसेस झालेला, यायचा बाकी होता. सो तेव्हा मी बाबांना म्हटलं की नाही जायचं म्हणून. सो तसा सगळा सीन आहे पूर्ण, बिकॉज आय गॉट दॅट किक ऑन दॅट स्टेज. एकदा त्याच्यामध्ये मी 13 ऑक्टोबर ऍडमिशन मिळून तू रिजेक्ट केलं. हा, वाव. पहिला इंडियन असेल ज्यांनी गोऱ्यांच्या युनिव्हर्सिटीला रिजेक्ट मारलंय. कट्टू इथेच बोलवलं परत, इथेच बोलतोय तू. इथेच बोलतोय मी. मग असं कसं लाईफ काय लाईफ म्हणतात, फुल सर्कल झालाय. येस. म्हणजे तो असा जर तू तुला सेलिब्रिटी बनूनच यायचं होतं रे ह्या गणपतीत. तेच ना, म्हणजे असं स्टुडंट यायचं नव्हतं. मी डायरेक्टली मॅकडॉनल्ड्स मध्ये जाऊन ऑर्डर करणार, मी काम नाही करणार तिकडे बसून की येस सर. सो मला तसं झालेलं. बट नाही, मी आता बट असं गोईंग फॉर बॅक आता मी जर बघितलं तर त्यांनी तर तो डिसिजन घेतला असता तर आज तो इकडे बसला नसता, किंवा त्याला मी असं
काही सांगू शकलो नसतं की अरे भाई मेड इट गुड डिसिजन असं काही सांगू शकलो नसतं. मेड इट तर नाही म्हणू शकत बट गुड डिसिजन भाई असं नाही सांगू शकलो असतं मी. सो यू आर हॅपी विथ युअर लाईफ? या व्हेरी मच ब्लेस्ड आहे खूप. नाही मला असं वरून खूप छान असं वाटतं की आणि मला लिटरली असं कधी कधी वाटतं की गॉड इज ऑलवेज गायडिंग मी की अरे हे कर ते कर. म्हणजे कधी कधी माझ्या सिच्युएशनच्या अकॉर्डिंगली गोष्टी चेंज होतात एन्व्हायरमेंटमध्ये असं मला वाटतं ठीक आहे की अनिशला होत असतील की नाही माहिती नाही, पण तुला मला वाटतं असं की भाई अरे हे कसं झालं यार आता आयुष्यात माझ्यासाठी केलं का हे सगळं. अँड देन मग इट किक्स मी मोर की यार मग आता जर देव एवढं करतोय किंवा म्हणजे मी एवढं हे नाही आहे रिलिजियस बट जर काहीतरी युनिव्हर्स जर एवढं करताय माझ्यासाठी तर मग देन आय हॅव टू ऑल्सो पुट इन मोर एफर्ट्स पुट इन मोर अँड दॅट वॉट कीप्स मी गोइंग. But do you think that fame makes you more humble or fame gives you more ego? Because most of the artists, most नाही म्हणू शकत, let's say 50-50, 50% of the artists त्यांच्यामध्ये ego येतो that we are something, we have achieved this. नाही ऑनेस्टली व्हॉट फेम डज इज जे तुम्ही आहात ना त्याचा 10x करून टाकतो किंवा 100x करून टाकतो. तर जर तुम्ही सुरुवातीपासून इगोइस्टिक माणूस असाल तर ते 100x होणार. ओके. तुम्ही जर सुरुवातीपासून हंबल असाल तर ते अजून 100x होतं. ओके. सो फेम जस्ट एक्सपोजेस व्हॉट एव्हर यू आर टू द रियालिटी. म्हणजे जे रियालिटी आहे ना तुमची ती लोकांपर्यंत पोहोचवते. सो असं नाहीये फेम आल्यावर इगो आहे, नाही. ते ऑलरेडी असतोच already असतो माणसामध्ये, माणसामध्ये. तो माणूसच तसा आहे. हा तो तसाच असतो सुरुवातीपासून. तो सुरुवातीला लपवतो वगैरे वगैरे करतो आणि त्याच्यात पण मॅनिप्युलेशन खूप होतं आजकाल. तर म्हणजे लोक असं दाखवून की भाई मी खूपच हंबल आहे ते ठीक आहे मी भिकाऱ्यांना पैसे देतो स्क्रीनवर समजून येतं ना. नंतर मग तेच पाय देऊन चालतात लोकांवरती पायावर असं. सो त्याचं काही हे नाही. सो दॅट इज मॅनिप्युलेशन ना. बट इव्हेंच्युअली ते कळूनच येतं लोकांना. इव्हेंच्युअली तुम्ही कुठेतरी सगळं तुम्ही कॅरेक्टर मेंटेन नाही करू शकत. खूप फेमस झालात आता तुम्ही टायगर श्रॉफ पण पाडलाच होता ना. सो ते कळूनच येतं बाई की अच्छा ठीक आहे. प्रियंका चोप्राचं पण म्हणतात आता. हा म्हणजे आपल्याला नाही माहिती. आपल्याला नाही माहिती, आपण बोलत पण नाहीये, म्हणतात लोक. तेच मग आता तुला काही तुझ्या हे असतं तर कुठे ना कुठेतरी तू दिसला जाणारच बघितला जाणारच बिकॉज इंटरनेट इज सो फास्ट. सो ते तू मेंटेन नाही करू शकत. ओके. मला सांग, मराठी इंडस्ट्रीच्या ज्या ऍक्ट्रेसेस आहे आणि बॉलिवूड इंडस्ट्रीच्या ज्या ऍक्ट्रेसेस आहे दोघांपैकी कुठल्या इंडस्ट्रीमध्ये तुला वाटतं की जास्त आय एम समथिंग, आय एम अन ऍक्ट्रेस, आय एम अ सेलिब्रिटी असं आहे? असं पर्सनली तर मी बॉलिवूड सेलिब्रिटीज वाटतं तर सगळीकडे येते तर यार म्हणजे आणि ते ठेवावं पण लागते का पण. सो समबडी टोल्ड मी दॅट आउटसाइड आपल्याला ऍज अन ऑडियन्स बाहेरून आपल्याला वाटतं की बॉलिवूडमध्ये हे सगळं जास्त आहे की मुलींना भरपूर असं आहे की आय एम समथिंग अँड ऑल अँड दे आर नॉट इझी टू अप्रोच, बट इट्स अदरवाइज. मराठी इंडस्ट्रीमध्ये हे जास्त होतं. इज इट ट्रू? बिकॉज यू आर व्हेरी क्लोज टू. हा बघ मी ज्यांच्याशी बोलले दे आर व्हेरी नाईस टू मी अँड ओव्हरऑलच मी बघितलं दे आर व्हेरी हंबल आणि दे आर व्हेरी अमृता. तू डेट करशील जे सिंगल आहेत त्यांच्यापैकी कोणाला? हा येस. ओ अजिबात नाही करणार ठीक आहे. अजिबात इंटरेस्ट नाही मला डेटिंगचा नाही आहे. ऍटिट्यूडचं मी सांगतो तुला. डेटिंगचा तो दॅट्स अ कम्प्लिटली डिफरंट क्वेश्चन. दिस इज अ डिफरंट क्वेश्चन ठीक आहे. डेट करणं इज अ डिफरंट हे. मला त्याचं काही हे नाही आहे. नेचर वाईज बघितलं गेलं तर यार इंडिव्हिज्युअलवरती डिपेंड करतं. काही काही ऍक्टर्सला ते मेंटेन पण करावं लागतं. अदरवाईज पीपल विल जस्ट वॉक ऑल ओव्हर यू. सो तुला ते ठेवावे लागते थोडी डिग्निटी तरी. किंवा तुला असं पुश करते ना लोक हे कर ते कर ते कर. आणि ऑलरेडी स्त्रियांसाठी डिफिकल्ट आहे दिस इंडस्ट्री. सो दॅट वे दे हॅव टू मेंटेन इट. अँड जर तुम्ही ते एवढं हँडल नसेल म्हणजे तुम्हाला जमणार नसेल तर देन इट्स युअर फॉल्ट आय फील. डोंट टॉक टू देम. हा ओके. त्या थोडी येतात तुमच्याकडे काम करायला. सो त्याच्यानंतर मी थोडे ॲटिट्यूड दाखवतात. काम घेतायत तेव्हा ते ॲटिट्यूड दाखवतात. सो हा विथ रिस्पेक्ट टू डेटिंग नो. नो वाय? तुला कुठली ऍक्ट्रेस आवडती सांग मराठीमध्ये? मराठीमध्ये ऍक्ट्रेस लाईक क्रश हे आता खूपच मी असं एक 1% अवे आहे रे. असं हे चुकून बाहेर गेलं तर असं लगेच जाणार आहे. आय हॅड अ व्हेरी ह्यूज क्रश ऑन मिथिला पालकर जेव्हा मी आय ऑल्सो लाईक हर. शी इज सुपर क्यूट. हा शी सुपर क्यूट. म्हणजे ती 2016-17 10 वर्ष. ओके. तू भेटलाय तिला? नाही. ओके. आता भेट प्लीज. नाही मग नाही असं पण अजून पण होतं लहानपणी तर. हा मिथिला पालकर सिंगल आहे ना? असं मला नाही माहिती. मी नाही बोललोय भाई मला नाही माहिती. तू सिंगल आहेस? येस. रेडी टू मिंगल? हा येस. नो का? डिस्ट्रॅक्शन होता? हे वर्क करतं का की तुमच्या क्राफ्टवर तुमच्या आर्टवर जर तुम्ही एक रिलेशनशिप मध्ये आहात तर ते डिस्ट्रॅक्शन होतं? डिस्ट्रॅक्शन पेक्षा डायव्हर्ट होतं.
सो डिस्ट्रॅक्शन म्हणजे ते तर आहेच की तू काहीतरी करत असशील, डोक्यात थॉट चालला असेल अँड समबडी इथे येऊन टाटा मला कुठेतरी घेऊन जा पण नॉट ऑल गर्ल्स आर लाईक दॅट ना, सपोर्टिव्ह पण असतात. विराट, अनुष्का. हा ऑफकोर्स. सो त्या सिच्युएशन मध्ये आता ते तर खूपच तसं आहे की भाई म्हणजे देव पावला, बट नॉट जस्ट गेटिंग, बट ओव्हरऑल मला असं वाटतं की राईट नाव फॉर मी इट्स नॉट अ प्रायोरिटी नाही. ओके. ते आलं तेव्हा झालं नॅचरली, तर बघूया. मी असं चेज नाही करत आणि पर्सनली मी नाही चेज करत. यू विल नेव्हर सी मी इन गर्ल्स डीएम्स आणि येते. सो मी पर्सनली नाहीच काही. मला ऑन द कॅमेरा की ऑफ द कॅमेरा? ऑन द कॅमेरा पण मी सांगेन, मला मी नाही आहे, तू शोधून दाखव भाई, मी नाही आहे डीएम्स वगैरे मध्ये. तू पार्टीजला जातो? येस. व्हॉट इज युअर एक्सपिरियन्स देअर? काय होतं काय त्या पार्टीज मध्ये? कुठल्या पार्टीज मध्ये? बॉलिवूड स्क्रीनिंग, मूवी स्क्रीनिंग पार्टीज, मराठी फिल्म स्क्रीनिंग पार्टीज, अवॉर्ड. यार दोन टाईपचे जॉनर आहेत त्याच्यामध्ये सरळ. एक काही लोक असतात जे तिकडे पार्टीसाठी आलेले असतात, तर त्यांना फक्त आपलं पिऊन नेटवर्किंग करून आपलं एक काय स्वतःचं मी काय केलं हे सांगून घरी जात असतं. रेस्ट ऑल ऑफ देम देअर आर फॉर फ्लॉन्टिंग किंवा मी थ्रो केली पार्टी वगैरे. सो या अजून तू इंडस्ट्री सिक्रेट्स आहेत का एकदम अशी की काय होतं त्या? हो. घाण काय म्हणजे ते लोक मिळून सगळे ड्रग्जच करत असतात, मग रेड पडते. तसंच ते खरं आहे जे मूवीज मध्ये दाखवत, म्हणजे बॅड्स ऑफ बॉलिवूड आणि त्या सगळ्या ज्या सिरीज मध्ये दाखवले. मी एक सिंपल सांगतो, ठीक आहे. जे नॉर्मल लोकांच्या पार्टीज मध्ये होतं तेच होतं, ठीक आहे. आणि असं काहीच नाहीये की फक्त ही इंडस्ट्री असं करते, असं नाहीये भाई, ठीक आहे. मी दिल्लीमध्ये पण बघितलेले आहेत, तिकडे पण ड्रग्सच्या पार्टीज होतात, ठीक आहे. मी गेलो नाहीये, बट मी बघितलेलं आहे, ठीक आहे. मी केलं नाहीये, जस्ट टू बी क्लिअर, मी नाही करत, ठीक आहे. सो ड्रग्सच्या पार्टीज होतात तिकडे पण. तिकडे BDSM नाईट्स बघितले आहेत मी. सो त्या सगळ्या जॉनराचे, म्हणजे फक्त ऑर्जी बघायचं बाकी आहे, बाकी सगळ्या टाईपचं बघितलेलं आहे. आणि हे नॉर्मली पण होतं. आय हॅव बिन अ पार्ट. मी एका शो मध्ये गेलो ऍक्च्युली, एका काय म्हणतात त्याला, आय थिंक 25th अॅनिव्हर्सरी होती त्या दोघांची. अँड दे हॅड सेलिब्रिटीज आहे? नाही, सेलिब्रिटीज नाही, दीज आर नॉर्मल बिझनेसमॅन होते ते. ओके. आणि त्यांनी मला बोलवलं फॉर अन अडल्ट शो, लाईक दिस इज कम्प्लिटली अडल्ट शो. ओके. थीम ऑफ दॅट शो वॉज आय थिंक बॉलिवूड. नाही सॉरी, द थीम ऑफ दॅट इव्हेंट वॉज अडल्ट, म्हणजे असं करायचं. दे हॅड आस्क्ड मी टू डू अडल्ट टाइप ऑफ कॉन्टेंट, ठीक आहे. अँड दे वर ड्रेस्ड एज बॉलिवूड सेलिब्रिटीज, ठीक आहे. अँड देन दे लिटरली आमच्या, म्हणजे अडल्ट म्हणजे लिटरली अडल्ट, की नॉर्मल काही जोक्स नकोत मला फक्त सेक्स आणि ह्या सगळ्या गोष्टीचे रिलेटेड हव्यात. अँड बाय द एंड ऑफ दॅट नाईट आम्ही, जो नवरा होता ज्याचा 25 वर्षाची अॅनिव्हर्सरी आहे, त्याच्या बायकोचं आणि त्याच्या एका मित्राचं हम्पिंग बघितलं, ड्राय हम्पिंग. सो मी त्या लेवलवरती पाहून आलोय. सो मला असं जेन्युइनली वाटतं की इट्स नॉट बॉलिवूड ऑर एनी इंडस्ट्री रिलेटेड. जेन्युइनली जे नॉर्मल पब्लिक मध्ये होतात तेच बॉलिवूड पार्टी. पण देन दे आर ऑल्सो बिझनेस पीपल, दे हॅव मनी. असं म्हणू शकतो की त्यांच्याकडे पैसे आहे, त्यांच्यात हे सगळं भरपूर चालतं. हा, तुला तसं म्हणायचं तू तसं म्हण, बट आय डोंट फील कॅटेगरिकली दॅट तुला कॅटेगरी करायची गरज नाही. ओके. हा, हे बऱ्याच कॉलेजच्या मुलांमध्ये पण होऊ शकतं. आपल्याला काय, तुम्हाला नाही आयडिया, तुम्हाला जेन्युइनली नाही माहिती. हे तुम्ही कॅटेगरी करून लोक बऱ्याच वेळेला लोकांना दुसऱ्या कॅटेगरीवर टाकतात, सो दॅट दे फील गुड अबाउट देमसेल्व्स की ओ ऍटलीस्ट आम्ही हे नाही करत. इट्स नॉट ट्रू. स्वतःची इमेज क्लिअर करायला. हा, सो इट्स ओके, त्यांच्या घरात होतं. मी म्हणतोय की सगळीकडे होतं. बेसिकली बॉलिवूड और एनी फिल्म इंडस्ट्री इज जस्ट ग्लोरिफाईड इन दिस थिंग. हा, इट्स अगेन की ओ ते करतात, ओ ते मी नाही करत, मी ह्यांच्यातला नाही. You have no idea the type of thing politicians do. You have no idea. Oh, is it? हा, मग किती लेवलवरती जातात. How closely have you seen politics and everything? मी पर्सनली नाही आहे बिग फॅन. माझे बाबा होते पॉलिटिशियन्स. नाईस. मी बाबांचं एक्सपिरियन्सच ऐकलेले आहेत की त्यांचं काय बघितलंय त्यांनी, काय शेअर करू शकतो? नाही, अजिबात. मी इथून डेथ थ्रेट वगैरे घेऊन जाणार. UK वरून डेथ थ्रेट येईल, मुंबईला लँडच नाही होऊ शकणार. लँड केल्या स्नायपर CRFचे जवान, CRMSचे जवान इकडे मारतात. चांगलं नाही वाटत मला, अजिबात नाही. मला सांग, तू द वेडिंग ऑफ द सेंचुरीला गेलेलास का? नाही. ती जी अंबानीवाली? येस. नाही. का बोलवलं नव्हतं की? हा, ऍक्च्युली कसं होतं, ते मला जायचं होतं. मग ते बोलले की नाही, कटलेट द्यायला दुसरा व्यक्ती आणलाय आम्ही, सो तू नको असं काय म्हणाले सरळ.
बट नाही ऑनेस्टली खूप सगळे असे कंटेंट क्रिएटर्स आहे जे म्हणत होते आम्हाला बोलवलंय पण आम्ही नाही जाणार बिकॉज वी डोंट नो द फॅमिली. अमुक असे आहे जे एक्साइटेड होते दॅट वी विल गेट टू नेटवर्क. तुला काय वाटतं, तुला इन्व्हिटेशन आलं असतं तू केलं असतं? हो, वाय नॉट बाय. सो एव्हरीवन वॉज वेटिंग फॉर द इन्व्हिटेशन, एव्हरी कंटेंट क्रिएटर. हा ऑफकोर्स. अजून काय त्याच्यात, अजून काही लॉ हे नाही. ठीक आहे, मी गेलो नाही वगैरे असं काही नसतं. ठीक आहे, काही किती होते बाई ते, यू आर विटनेसिंग समथिंग विच इज इझी कॉन्टेंट आणि यांच्या सगळ्यांच्या आयबॉल्स आहेत. यू नो यू गोना गेट व्ह्यूअरशिप. पूर्ण इंडियाची आयबॉल्स होती. हा, सो त्याच्यामध्ये ओनली थिंग कुड बी लाईक की कुठल्या इन्फ्लुएन्सरला तो स्टँड घ्यायचा की ओ माय गॉड मी किती रायचियस आहे आणि मी किती बरोबर आहे आणि मी कशा गोष्टी करतो, यु नो एकदम तसं राजा हरिश्चंद्र आहे मी. सो ते त्याच्यासाठी केलं असेल तर त्यांनी ती स्टोरी टाकली असेल, बट आतून त्याला इन्व्हिटेशन नसणार आलं हे गॅरंटी आहे माझी. ठीक आहे. ओके. तुला काय वाटतं की आजकाल फिल्म इंडस्ट्रीमध्ये ब्रेकअप्स, डिवोर्सेस वाढून का गेलेत? इट्स व्हेरी डिफिकल्ट टू मेंटेन अ रिलेशनशिप यार. खूप टाइम कन्झ्युमिंग होऊन जाते का पण नंतर, आणि अंडरस्टँडिंगच चेंज होत राहते. प्लस देर इज थिंग कॉल्ड एज पब्लिक बॅकलॅश, आणि आता अटेन्शन स्पॅन्स खूप कमी आहेत लोकांचं. ओके. सो टू बी अटेंटिव्ह टुवर्ड्स वन थिंग, जसं तुझा वाढदिवस, आता इफ समज फॉर एक्झाम्पल वी आर डेटिंग, तुझा वाढदिवस मी लक्षात ठेव, मग मी माझा वाढदिवस लक्षात ठेव, मग मी तुला काय आवडतं ते लक्षात ठेव, मग मला काय आवडतं ते लक्षात ठेव. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एफर्ट जातो, ब्रेन कपॅसिटी जाते. Right now we are moving towards a world which is not that attentive towards other people. It's only self-praise. एक फेज आली होती ना, आता सेल्फ सेंटर्ड नाही आहे तेच, पण स्वतःला काय म्हणतात त्याला, एक असतं ना की सेल्फ लव्हची एक फेज आली होती आपल्याकडे 2013, 14, 16, 17 पर्यंत. तर ते सेल्फ लव्ह आता इतकं झालंय की पीपल आर नॉट बॉदर्ड अबाउट अदर पीपल. एका पॉईंट नंतर ते हलकंसं निघून जातं. तर त्याच्यामध्ये डिफिकल्ट राहतं, ते मेंटेन करावं लागतं तुला. इट्स लाईक तुला खूप एफर्ट मारून मेंटेन करावं लागतं. सो अनलेस यू हॅव समबडी दॅट यू आर लाईक डेड बँग ऑन की हे तर हे मिळणारच नाहीये मला असं, देन यू टेंड नॉट टू डू एनिथिंग. म्हणजे त्याच्यानंतर तू काही मिस्टेक्स नाही करत. बट अदरवाईज देन इट बिकम्स की पहिलं माझं बघतो मी, हिचं तर काय, किंवा मी माझं बघते ह्याचं काय. मग तुला असं वाटतं की आता आपल्या जनरेशन मध्ये आपण लग्न अवॉइड करून लिव्ह इन रिलेशनशिपच प्रिफर केले पाहिजे? नाही, असं मला पर्सनली तर नाही वाटत की, म्हणजे टू अवॉइड डिवोर्सेस, ब्रेकअप्स, लाईक डिवोर्सेस, ब्रेकअप्स तर ठीक आहे, बट डिवोर्सेस. मॅरेज ॲज अ कॉन्स्टिट्यूशन जो होता ना तो एक, सो यू बिलीव्ह इन मॅरेज ॲज अ कॉन्स्टिट्यूशन? पर्सनली नो. कारण ते तेव्हा केलं होतं कारण लोकांना राज्य एकत्र आणायची होती. मग तिला यू आर अबाइडेड बाय द लॉ अँड ऑल दॅट, जे की खूपच म्हणजे किती आधीचे हे होते. आता त्याच्यामध्ये काही अपग्रेड नाही आलाय. राईट नाउ ऑल्सो वी आर इन्व्हॉल्विंग द लॉ बिकॉज इट बिकम्स इझियर टू कीप अ ट्रॅक, सेन्सस वगैरे, जनगणना वगैरे हे सगळं इझी पडतं म्हणून. ठीक आहे, अदरवाईज त्याचा काही सेन्स नाही आहे. तुला दोन लोकांना प्रेम आहे, दोघं एकत्र राहायचंय, तुम्ही राहू शकता. तुम्हाला कशाला जाऊन गव्हर्नमेंट हे सगळं इन्व्हॉल्व करायचं, असं पर्सनली मला. आणि जेव्हा पोरं करायचे तेव्हा लग्न करा. हा, तुम्हाला तेवढा फ्रीडम तरी. आणि आय थिंक इट इज व्हॉट हॅपनिंग. म्हणजे लिव्ह इन मध्ये लोक राहतातच आहेत वर्षानुवर्ष, आणि देन वेन दे वॉन्ट टू गेट मॅरिड, गेट अ स्मॉल वेडिंग डन, आणि मग त्याच्यानंतर तुम्ही अजून थोडं हे राहता, तुम्ही मुलं करता. बट देन नाउअडेज एस्पेशली इन फिल्म इंडस्ट्री, अनुष्का विराटच्या लग्नानंतर तर एव्हरीबडी वॉन्ट्स टू हॅव अ ग्रँड वेडिंग. दे इन्व्हेस्ट अ लॉट ऑफ मनी अँड देन देअर वेडिंग, म्हणजे पिक्चर्स पण सेल करतात, त्यांचे वेडिंगचे व्हिडिओ सेल करतात, त्याच्यावर पण कमवतात. दॅट इज ऑल्सो कंटेंट. सो इज दॅट ट्रू? हा, मग असेल. आणि अगेन जे मी बोललेलं PR स्टार्टिंगला, ते कॉन्ट्रोवर्सीज PR मूवीजसाठी पण करतात ते. वी वॉन्ट टू बी इन द न्यूज, वी वॉन्ट टू बी सीन, सो दॅट पीपल गो अँड वॉच द मूवी. आणि लोक फेक करतात लग्न. हा, खूप आहे तसे. खूप नसते मला माहिती. आय जेन्युइनली त्याच्या इंडिव्हिज्युअल लेवलवर त्यांच्याशी बोलायला गेलो तर माहिती पडेल ना, असं थोडी कळणार आहे की काय. अँड दे आर जस्ट मेंटेनिंग द मॅरेज जस्ट फॉर पब्लिक. बऱ्याच वेळेला करतात, काय काय करतात मे बी. म्हणजे आय पर्सनली फील की अगेन दॅट्स अ कॅल्क्युलेटिव्ह मूव्ह टुवर्ड्स करिअर आणि ऑल दॅट. जर असेल जरी तरी आय डोंट थिंक देर इज एनिथिंग रॉंग इन दॅट. ओके. मराठी इंडस्ट्री आपल्या ऍक्ट्रेसेस साठी किती सेफ आहे? पर्सनली जे एक्सपिरियन्सेस मी ऐकलेत त्याच्यावरून मला हलकासा डाऊट वाटतो. हलकासा म्हणजे मी जे ऐकलेत ते, अगेन मी एकतर ना मी ऍक्ट्रेस आहे ना मी मराठी इंडस्ट्री. शेअर करू शकतो ना स्टोरी. हा, पण ते ऐकलेत मी त्यांच्या म्हणजे ऍक्ट्रेसच्या स्टोरीज की खूप म्हणजे कास्टिंग काउच अँड एव्हरीथिंग इज स्टील तेवढा नाहीये. त्या स्टोरीज नाही ऐकल्यात मी, बट मोस्टली लाईक पब्लिक इव्हेंट्सला गेले आहे, तिकडे हॅरॅसमेंट झाली आहे किंवा सेटवरती हॅरॅसमेंट झाली आहे. पीपल हॅव ट्राईड, आणि म्हणजे लिटरली एक असतं ना की पॉवर दाखवायची आहे, तर त्या टाईपच्या गोष्टी बऱ्याच ऐकल्यात मी.
आणि आय फील ते आता सगळीकडेच आहे ते, मला तसं वाटतं, अंटिल यू रीच अ सर्टन फेम, तर त्या पॉईंट पर्यंत आहे. बट तरी जेव्हा मी टू आलं होतं तेव्हा बॉलिवूड वॉज मेजरली अफेक्टेड. मराठी इंडस्ट्रीचं आय डोंट रिमेंबर कुठली केस आली होती मी टू मुळे. मीटू मध्ये आपल्या मराठी इंडस्ट्रीचे खूपच एक फेमस सेलिब्रिटी जे खूप वयाने मोठे आहेत त्यांचं पण नाव आलेलं, आणि बॉलिवूडचे खूप सगळ्या लोकांचं नाव आलेलं. सो हे जे पण ॲलिगेशन्स आलेले मीटूच्या वेळेस ते सगळे खरे होते. यार आता ते आता मी इथून कसं जज करू त्या ह्यांना, बट नो, बट इफ यू हॅव एनी इन्साइडर नो, आय हॅव झिरो इनसाइट. आणि तेव्हा मी खूप छोटा होतो, सो मला आय सो जनरली यू आर नॉट इन्व्हॉल्ड नो नो इन दॅट टाइम. मी तर काहीच, मी आत्ता रिसेंटली आलो, सो मला एवढं पण त्याच्याबद्दल तर माहिती नाही. आणि पर्सनली आय फील की दोन लोकांचा तो विषय आहे, अँड इट्स व्हेरी डिफिकल्ट टू से हू इज राईट अँड हू इज रॉंग इन दॅट सिच्युएशन. कारण ती कम्प्लीट मिसअंडरस्टँडिंगचा भाग असू शकतो किंवा ऍक्च्युअल एक्स्ट्रीम लेवल ऑफ हॅरॅसमेंटचा पण भाग असू शकतो. सो वी डोंट नो, अँड दॅट सॉर्ट ऑफ थिंग शुड बी, म्हणजे आपण पब्लिकली जोक मारणं किंवा त्याच्यावर डिस्कस करणं, कॅज्युअली ओपिनियन्स थ्रो करणं इज व्हेरी हार्मफुल. तुम्ही जोक मारलेत स्टँडअप कॉमेडियन्सनी? हा हा. सो म्हणजे पण मीटू वरती डिरॉगेट असं नाही की कुठल्या मीटू विक्टिम वरती जोक मारला. ओके, नॉट टेकिंग एनीवन्स नेम यू माइट बी सेइंग की, बट पण नाही, विक्टिम बॅशिंग नाही झाली. म्हणजे Okay. दुसऱ्या कोणी केलं असेल त्याचा माहिती, मी नाही केली आहे. सो आय एम टॉकिंग फॉर माय सेल्फ. विक्टिम बॅशिंग कधी नाही केली. कुठला मीटू की अरे तो असंच बोलली तर हिच्यामुळे झालं, हे नाही केलं कधी. इट्स जोक असेल तर मीटू ॲज अ कॉन्सेप्ट वरती असेल तो पण मी एक मारला असेल, अदरवाईज नाही. तू लिहितो राईट, अपार्ट फ्रॉम स्टँडअप तू लिहितो. तू कोणाकोणासाठी लिहिलंय? आय नो चला हवा येऊ द्यासाठी तू लिहितो. चला हवा एकदा, समय, मुनावर. तू समयसाठी लिहिलंय? येस. म्हणजे त्याचे जोक्स स्टँडअप साठीचे की दुसरं? ब्रँड डील आणि स्टँडअपचे जोक्स आणि रोस्ट बॅटल्स वगैरे. ओके. रोस्ट बॅटल म्हणजे लेटेंट? नाही, रोस्ट हा त्याच्यातले पण सुरुवातीचे रोस्ट काय काय होते, आणि मेजरली द अदर वन्स वर प्रिटी गुड रोस्ट शो वगैरे, तसं त्या टाईपचं. म्हणजे तो जे कॉन्ट्रोवर्सी मध्ये फसलाय त्याच्यात तुझा इन्व्हॉल्वमेंट किती पट आहे? एक तर पहिली गोष्ट, त्याच्यामध्ये त्याला हेल्प करणं, त्याला गोस्ट रायटिंग करून हे देणं, दॅट इज द जॉब दॅट आय वॉज डुईंग. ते कसं बोलायचं, काय करायचं, इट्स टोटली अप टू हिम. ही इज स्मार्ट इनफ, ही डझंट इवन नीड अ रायटर. तो मला नाही माहिती मला काय हायर करून ठेवलं त्यांनी, बट त्याला पर्सनली असं होतं की त्याला एकतर एक बाउन्सिंग बोर्ड लागतो कधी कधी, आणि आमची केमिस्ट्री तशी वाली चांगली आहे. ओके. की वी कॅन ट्रेड ऑफ जोक्स विथ इच अदर. सो त्याच्यामुळे वी वर वर्किंग टुगेदर, आणि ती केमिस्ट्री चांगली झाली. आणि कॉन्ट्रोवर्सी अगेन इज अ बाय प्रोडक्ट. नोबडी इज प्लॅनिंग ऑन कॉन्ट्रोवर्सी. ही ऑल्सो बेनिफिटेड फ्रॉम द कॉन्ट्रोवर्सी ना, की नो? हा, फेम तर येणार, तुमच्याकडे आयबॉल्स आहेत. सो एकदा तू बेसिकली, आता इतकं लोक हे आहेत ना, इतकं कॉन्टेंट आहे जगामध्ये, तर जेव्हा कॉन्ट्रोवर्सी होते तेव्हा सगळे लोक काय झालं हे बघायला लागतात. मग तुला तो चेहरा फेमिलियर वाटायला लागतो, मग त्याचं तू दुसरं कॉन्टेंट पण आलं स्क्रीनवर तर तू बघतेस, आणि त्याच्यातून तुला एक गोष्ट आवडते, त्याच्यानंतर तू त्याची सरळ फॅनच बनतेस. दिस इज दी आर्क. ओके. हे इतकं सिम्पल. ठीक आहे, त्याच्यात तसं काही रॉकेट हे नाही की कॉन्ट्रोवर्सीने हेल्प नाही होत. तुमचा चेहरा फक्त लोक जास्त वेळ बघतात आणि ते युज टू होतात, आणि मग त्यांचं बाकीचं सगळं कॉन्टेंट बघतात तुमचं, त्यांना आवडलं तर ते येतात. इट्स दॅट सिम्पल. म्हणजे हा जो ग्लोअप झाला समय राणा, तो तुला काय वाटतं, काय रिझननी एवढा ग्लोअप झाला? अरे तो जेन्युइनली टॅलेंटेड आहे. तो जेन्युइनली टॅलेंटेड Oh, आहे. is it? हा, ही इज वन ऑफ द फायनेस्ट रायटर्स. ही इज ग्रेट परफॉर्मर. त्याचं डिलिव्हरी खूप चांगली आहे, टायमिंग खूप चांगलं आहे, तो नॅचरली पण फनी आहे, प्लस मल्टीफॅसेटेड आहे. तो फक्त स्टँडअप पण नाही, त्याला म्युझिक येतं, त्याला मॅजिक येतं, त्याला चेस इज नॉट अ बट सेलेबल आर्ट फॉर्म. सेलेबल गोष्ट नव्हती, बट त्याला पण विकलं त्यांनी. ही नोज हाऊ टू सेल. ही हॅज अ वे ऑफ टेलिंग अ जोक जे ऑफेन्सिव्ह नाही वाटत एवढं कधी कधी. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत ऑलरेडी, आणि ही इज जेन्युइनली He's good with marketing basically. ही इज टॅलेंटेड इन ओव्हरऑल, मल्टीफॅसेट टॅलेंटेड आहे तो. त्याच्यावर मी 7 दिवस होतो त्याच्या घरी ऑलमोस्ट. सो तेव्हा मला एकदी मिनिट असं बोर नसेल झालं किंवा आम्ही काहीतरी करतच होतो, आम्ही खेळतोय, हे करतोय, ते करतोय. सो ही इज व्हेरी टॅलेंटेड दॅट वे. म्युझिक पण. हे जे पण सगळे ए लेवल कॉमेडियन्स आहेत, पस्सी म्हण, जाकीर म्हण, सवन म्हण, हे सगळ्यांचं आतल्यात फ्रेंडशिप आहे, और दे ऑल्सो हॅव देअर शेअर ऑफ? मोस्टली नाही. इंडस्ट्री इतकी छोटी आहे ना, तर सगळ्यांचं काही ना, चल ही गोष्ट तुझी आवडत नाही मला, हे असतं ते तर आपल्या घरच्यांबरोबर पण असतं आपल्याला, बट हेट्रेड असं नाहीच कोणाचं की एव्हरीबडी इज क्वाईट युनायटेड. या इन अ वे. आणि इव्हेंच्युअली वी हॅव टू बी, बिकॉज खूपच छोटी इंडस्ट्री आहे. आम्ही जवळपास 250 लोक 300 लोक असू आता या सिच्युएशन मध्ये.
जे अँड इट्स ग्रोईंग. इट्स ग्रोईंग. या तुला It's growing वाटतं rapidly. की पुढे पुढे म्हणजे अजून ग्रो हा, होत हा. जाईल आणि इन फ्युचर ह्या इंडस्ट्रीत पण नेपोटिझम होईल असं वाटतंय तुला? म्हणजे आता तर मुलं होते पहिले आम्हाला, त्याच्यानंतर मग आम्ही नेपोटिझमचा विचार करू. बट आता जितके लोक सिंगल चाललेत सगळे कॉमिक्स, मला नाही वाटत नेपोटिझमचा काही स्कोप राहणार आहे. बट तन्मय भट्ट सिंगल, जोशी सिंगल, सो मला असं डाऊट आहे. बट बघू. बट आय फील नेपोटिझम होणं डिफिकल्ट आहे कॉमेडीमध्ये, बिकॉज इट्स लाईक क्रिकेट. तुला चान्स मिळतील, तुला स्टेजवर जायला मिळेल, बट इफ यू आर नॉट फनी, इफ तुला नॅचरली ते नाही येत आहे, तर तू नाहीच काय करू शकणार. आणि फनीचं खूप पार्ट डिपेंड करतो तुझं चाइल्डहुड कसं होतं. तर जर तू चाइल्डहुड मध्येच तू फनीसाठी गेलायस, तुला ते ट्रेनिंग झालंय तुझं जोक मारण्याचं, एंटरटेनर बनायचं, क्लास क्लाउन बनायचं, किंवा एक चांगला रायटर बनायचं, किंवा ओरेटर चांगला बनायचं, हे तुझं ट्रेनिंग झालं असेल लहानपणी, देन यू कॅन मेक इट बिग हिअर. अदरवाईज खूप डिफिकल्ट होतं. अदरवाईज खूपच डिफिकल्ट होतं. तू कारण कॉमेडी येत नाही बाई कोणाला, असं की भाई मी आज जाऊन शिकतो, असं नाही होत. You should be God gifted with that talent. यू नीड तू गॉड गिफ्टेड असं नसतं, यू डेव्हलप इट ओव्हर अ टाइम. ओके. ते तू लहानपणापासून जर तू केलं असशील तर, मी माझ्या घरात क्लास म्हणजे असं होतं ना, एक जो मुलगा असतो की हा करून दाखव काहीतरी, मी तसा होतो. मी प्लेज वगैरे पण करायचो. मग ते तर एकटा स्टेजवर राहून बोलण्याचं पण प्रॅक्टिस झाली. सो हे सगळे स्किल्स आले ना तुला, तर मग देन रायटिंग फनी बिकम्स स्लाइटली इझियर. पण जर तू सगळ्यात पहिल्यापासून शिकत असशील, तू 1 वा 20 वर्ष ह्याच्यात म्हणालास की मी इंट्रोवर्ट आहे, काहीच करत नाही आणि आता मी ट्राय करतो स्टँडअप, थोडं डिफिकल्ट होणार. अनलेस यू वर्क व्हेरी हार्ड, मग ते होऊ शकतं. बट अदरवाईज डिफिकल्ट तर होणार. Who do you think is your buddy or helping hand in this industry, comedy? माझा आता मित्र आहेत काही. सागर पंजाबी नावाचा एक मित्र आहे, राहुल चव्हाण नावाचा एक मित्र आहे, कार्तिक पीके नावाचा एक मित्र आहे. परत बरेच असे वेगळे, म्हणजे हे तर कोर म्हणजे 3 लोक आहेत त्यांच्यावर मी डेली हँग आउट करतो. बट बाकी इंडस्ट्रीमध्ये पण बरेच मित्र आहेत. समय अँड मी आर गुड फ्रेंड्स. त्याच्यानंतर आता आकाश मेहता, मंदार भिडे, प्रणीत, फातिमा, म्हणजे मराठी इंडस्ट्रीमध्ये आणि हे तुम्ही एकामेकाला हेल्प करतात जोक्स लिहायला पण? जोक्स लिहायला असं एवढी हेल्प नाही होत. कधी कधी सेटचा फीडबॅक दिला तर दिला, तेवढं होतं. जे तुमचे एक सेट ऑफ पीपल असतात जे त्यांच्यासोबत तुम्ही सगळ्या गोष्टी शेअर करता, की हे असं असा विचार करतो, हे ते सगळ्यांचं ओपिनियन घ्यायला गेलं तर मग काहीच नाही बनत. कारण सगळे आपापल्या डोक्याने चाललेत आणि एव्हरीबडी हॅज अ व्हेरी स्ट्रॉंग माइंडसेट की मला हेच करायचं, मला हेच करायचं, मला हेच करायचं. सो ते मिक्स नाही करून चालत. प्रत्येकाचं पर्स्पेक्टिव्ह पण वेगळं सो आहे, ते स्टाईल वेगळी आहे. सो ते सगळं मिक्स नाही, सगळ्यांचे ओपिनियन नाही घेऊ शकत तू. तर तू काही सेट ऑफ पीपल असतात ज्यांचे घे आणि देन मूव्ह अहेड. ओके. सगळ्यांचे ओपिनियन घ्यायला गेलं तर मग मातीचा नसतं. ओके ओके ओके. बट इम्प्रोव्हायझेशन साठी हेल्प नक्की करतात की नाही? हा म्हणजे बट देन डू यू गाईज शेअर युअर स्क्रिप्ट, की मग नाही तर हात चोरेल माझा जोक आणि मग असं नाही, असं काय ते नाहीये ना तुमच्यात? आम्हाला माहिती आहे हा थॉट मी केलाय, तर त्याला पण माहिती आहे मी हा केलाय. ओके. सो मग तो नाही करणार. ते नॅचरली दॅट इज व्हेरी गुड थिंग अबाउट स्टँडअप, म्हणजे इकडचं ऍटलीस्ट मुंबईच्या इंडस्ट्रीचं किंवा दिल्ली ऑल्सो, की जर जोक दुसऱ्याने केलेला असेल तर वी टेंड टू, म्हणजे की सेम थॉट मला आला होता, मला सेम गोष्ट आली होती, बट त्यांनी आधी करून टाकलं, सो मी नाही करणार. ओके. आणि जे की आपल्या इंडस्ट्री, मराठी इंडस्ट्री किंवा बॉलिवूडमध्ये तसं काही बघितलं नाही जात. तू केलं असेल तुझं उचलून मी रिवॅम्प करून जाऊ. सिरियसली? हा, बऱ्याच वेळा. तर तुझे जोक असे चोरलेत? हा, मी चोरले नाही आहेत, मी चोरणार नाही म्हणणार, बट ते इन्स्पायर्ड कधी कधी वापरले जातात. तलावामध्ये पण असा इन्सिडेंट झालेला की मी स्टँडअप केलं होतं, मग त्याच्यात काही बघून त्या लोकांच्या दुसऱ्या तिसऱ्या वीकमध्ये मला दिसलंय दुसऱ्यांच्या स्क्रिप्टमध्ये की अरे अशा टाईपचे जोक्स आहेत. मग ते इन्स्पायर्ड रायटिंग होते बऱ्याच वेळेला. बट देन तू स्वतः तिथे लिहितो, राईट? हा, मग ते सुद्धा, पण ते इन्स्पायर्ड रायटिंग आहे ना, ते असं पण नाही म्हणू शकत हे चोरलंय. ओके. पण तुला मला माहितीये की हा मी जेव्हा तुझा परफॉर्म थॉट करत प्रोसेस होतो, होता. तर हा तो थॉटच तुला तिथून आलाय. तुला त्याच्या आधी हा थॉट नव्हता आला, नाही हे आधीच दिसलं असतं मला. किंवा मी असं पण नाही होत ना की आज बघितलंय आणि उद्या दिसलंय, सो यू नो की चल इथूनच आता हे डोक्यात त्याच्या होतं तर ह्याने वापरलं. पण ही गोष्ट आता स्टँडअप कॉमिक्स मध्ये आम्ही नाही करत. जर आम्हाला दिसलं की अरे ही गोष्ट मी आता इकडे बघितली आणि उद्या माझ्यावर एक जोक लिहितोय आणि मला तिकडे तो थॉट येतोय, वी विल अवॉइड इट, की नको हा दुसऱ्या कोणाच्या तरी आलाय त्याच्यामुळे डोक्यात आहे, हा काढून टाकूया. सो ते होतं बऱ्याच वेळेला. सो त्याच्यामुळे तुम्ही प्युअर राहता, एक की तुझं बोलण्याचं स्टाईल आहे, तुझं आहे, तुझे रेफरन्सेस पण हलत नाहीत. मग नाहीतर मग दिल्लीचा कॉमिक बघून आपण पण एक तसा रेफरन्स, हो बाई असं वगैरे बोलायला जातो, ते नाही चांगलं वाटत. अँड देन यू हॅव टू बी यू, तरच ते नॅचरली येतं, नाहीतर नाही. तुला काय वाटतं आपले जे स्टँडअप कॉमेडी इंडस्ट्री आहे त्याची सुरुवात पु ल देशपांडे पासून झाली, राईट? तर मग त्याच्यानंतर मराठी स्टँडअप कॉमेडियन्स एवढे कमी काय? समवेअर ऑडियन्सचा पण फॉल्ट आहे, समवेअर आर्टिस्टचा पण फॉल्ट आहे.
इन अ वे बघायला झालं तेच कारण मराठीचं काय होतं ना, बेसिकली बॉलिवूड इज सो नियर बाय, तर सगळे जम्प करायला जातात सगळ्यात आधी की चला मी हिंदी करतो आणि गिल्टी ऑफ दॅट ऑल्सो, मी पण केलं ते. तर ते सगळे जम्प करतात. मग तुमच्याकडे चांगलं जे टॅलेंट आहे ते हिंदीला गेलं. ओके. मग आता जे चांगलं टॅलेंट इन द सेन्स जे कन्सिस्टंट आहे, जे हार्डवर्किंग आहे ते आहे, तर ते तो मेजर लेवल घेतात. तर ते मराठीत येतच नाही, तर सपोर्ट करायला कोणाकडे तुमच्याकडे चॅम्पियन नाहीये की म्हणजे कसं ना की अरे भाई हा आहे बेस्ट, हा स्टार आहे आमचा, हा आमचा स्टार आहे, ह्याला आपण छातीवरती घेऊन फिरलो पाहिजे. बेसिकली युनिटी नाहीये, म्हणजे असं एक रिप्रेझेंटेशन नाहीये आपल्याकडे की भाई दिस पर्सन रिप्रेझेंट स्टँड अप फॉर मराठी. ओके. आता जसं पंजाबीमध्ये दिलजीत दोसांझ रिप्रेझेंट्स द पंजाबी म्युझिक, आता करण औजला रिप्रेझेंट्स. मराठीत म्युझिकमध्येही तसं नाही. अवधूत गुप्तेंचे कॉन्सर्ट व्हायचे, त्याच्याशिवाय म्हणजे राहुल देशपांडे वगैरे बघितले, बट असं काही स्टार नाव की भाई हा ग्लोबल स्टार नाही आपल्याकडे, आणि आपल्याकडे कधीच नव्हते. सो आपल्याकडे स्टँडअप साठी ते लागणार, कारण मोठी इंडस्ट्री बनायला सुरुवात झाली आता. सो एक ग्लोबल स्टार पाहिजे जो त्याच्या नावावरती सगळे इन्फ्लक्स होतील, सगळे जातील त्याच्याकडे. ऑडियन्सचं पण तसं नसतं. आपल्याकडे ऑडियन्स असं नाही करत देत की तू ग्लोबल स्टार बन. आपल्याकडे प्रेम आलं, इक्वल अमाऊंट ऑफ हेट्रेड आहे. पाय खेचतात. इन अ वे पाय खेचण्यापेक्षा मला असं वाटतं की ते असतं त्यांचं बॅक, काहीतरी एक निगेटिव्ह काहीतरी बोलायचं आहे मला. आता काहीतरी जोक असेल, आता जसं खूप वेळेला काही क्लीन जोक टाका तर मग अरे हा खूपच बोर होता, फांचड होता, अरे होता. पण मग त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी नॉर्मल एक वेगळा ट्विस्टेड अँगल टाका, अरे यार हे कशाला डार्क कॉमेडी, कशाला कोणाला हे करायचं. मग सगळीकडे कोण ना कोणतरी खूप क्रिटिसिझमच्या नजरेने येतं बरंच काही. मग त्याच्यात कोणी शिवी वापरली असेल तर शिवीसाठी क्रिटिसिझम, हे केलं असेल तर ह्याच्यासाठी क्रिटिसिझम. ओव्हरऑल असं की मरू देत, काहीतरी चाललंय चालू देत, ह्या वेळेला अप्रोचनी कोण नाही घेत. आपल्याकडे काही ना काहीतरी आम्हाला सांगायचंच आहे, आम्हाला बोलायचंच आहे, आणि हे तर म्हणजे माहिती नाही कुठून येतं आपल्याकडे. आता पु ल देशपांडेंची पण कंपॅरिझन बाकीच्या भाषांमध्ये पण होते, स्टँडअप कॉमेडी कंपॅरिझन आपल्याकडेच होतं. पण पु ल देशपांडेंचा ऍडेड ऍडव्हान्टेज हा होता की त्यांची ऑडियन्स खूप छान होती रे, ती त्यांना दुसऱ्या लोकांशी कम्पेअर नाही करायची. तो एक गोष्ट मिस करतो आम्ही. आपले हिंदी कॉमिक पण त्यांचं नाव अजून घेतात. मी तेच सांगतो ना, ते खूप टॅलेंटेड होते आणि त्यांचे प्रेक्षक वर्ग खूप छान होता. ते त्याचं तो फक्त एक तो आता आमच्यात मिसिंग. आम्ही टॅलेंटेड बनण्याचा प्रयत्न करतोय, प्रेक्षक वर्ग आता जर चांगला सुधारला ना, त्यांना कम्पेअर नाही केलं लोकांना, कारण त्यांना पण व्हायचं ना, जर आता आचार्य अत्रेंशी त्यांना कम्पेअर केलं जायचं वगैरे वगैरे. पण जेव्हा ते एकदा बनले तर मग ते बनले, त्याच्यानंतर कोण बोलायला गेलं. यू रिअली फील की तू जर हिंदीमध्ये करतो तर तू यू हॅव विंग्स टू फ्लाय आहे, बाय चॉईस आहे, म्हणजे ते आहेच. ते जास्त ऑपॉर्च्युनिटीज आहेत, जास्त लोकांना कळतं, नंबर ऑफ पीपल, आणि तुला बॅक ऑफ द माइंड टेन्शन नसतं की ओ मला हे विचार करून बोलावं लागेल, ऑडियन्स कसं रिॲक्ट करणार. हा, सो राईट नाव आम्ही तर भाषेचं प्रेम आहे म्हणून करतोय ना हे. अदरवाईज मला एका मराठी शोच्या बाजूला जाऊन एका हिंदी शो मध्ये जाऊन परफॉर्म हिंदी भाषेत करणं, मला हिंदी चांगली येते, मी सीबीएसई बोर्डमध्ये शिकलो, मला हिंदी चांगली येते, मला इंग्लिश चांगली येते, तर मला त्या 2 लँग्वेजेस मध्ये करणं, आणि लँग्वेजेस सगळ्यात समान मानतो मी, म्हणजे मला असं नाही वाटत एक लँग्वेज वर वगैरे. सो त्याच्यात करायला किती वेळ लागणार आहे मला, 5 मिनिटं लागणार आहे, समजा तिथे कर, आणि मी 5 वर्ष करतच होतो. सो आता लँग्वेजच्या पोटी करतो, बट व्हॉट आय फिगर्ड आउट इज दॅट की आपल्या ऑडियन्सला अनलेस द आर्टिस्ट इज रायझिंग आणि तो दुसरे लोक त्याला व्हॅलिडेशन देतात, तोपर्यंत आपण नाही देत व्हॅलिडेशन. म्हणजे आता जसं म्हणजे आता आपल्याकडे जेव्हा रितेश देशमुख हिंदीतून आलेला तेव्हा त्याचा चित्रपट व्हायरल केला, पण जेव्हा सेम गोष्ट श्रेयस तळपदेने केली तेव्हा बाजी नव्हता चालला एवढा. सो ते खूप आपल्याकडे तसं असतं की नाही हे दोघं तुम्ही सांगा चांगलं आहे. जसं तांबडी चांबडी जेव्हा लोकांना आवडलं तेव्हा मग आपण की नाही तांबडी चांबडी आमचं गाणं, आणि इव्हन संजू राठोडची पण गाणी जेव्हा ते बाकीचे लोक अप्रिशिएट करतात, इथले गोरे लोक करत होते त्याच्यावरती, पण तेव्हा जाऊन आपण करतो की नाही आता हे व्हायरल, तोपर्यंत आपण नाही. वी नीड एक्सटर्नल व्हॅलिडेशन. हा, वी नीड इट. आणि म्हणजे असं बघितलंय मी सेट पॅटर्न, आय डोंट नो इफ वी नीड इट, बट मी हा सेट पॅटर्न बघितला लोकांचा. आणि तू जर हिंदीमध्ये करतो तेव्हा मराठी ऑडियन्स येते बघायला. हा, तेव्हा पण येतो. सो हिंदीमध्ये मराठी ऑडियन्स येते बघायला, आणि जेव्हा तू मराठीत करतो तेव्हा त्याच नंबर्स मध्ये येते की नाही येत ते. हा, आता त्याच्यामध्ये पण तो एक हे होतो की नाही मराठी असेल तर मी म्हणजे आता मला तरी चांगला रिस्पॉन्स आहे मराठीसाठी, बट जे मी बाकी कॉमिक्स बघितलं त्यांचं असं आहे की त्यांच्या हिंदी शो साठी येतील, मराठी शो साठी नाही. सो तो एक फरक पडतो. सो मराठी जे पण आपले ऍक्टर्स आहे, कॉमेडियन्स तुम्ही म्हणा, एव्हरीबडी, सगळ्यांचा एंड गोल हिंदी इंडस्ट्रीमध्ये जाणं हेच असतं? नाही, सगळ्यांचा एंड गोल तो नाहीये, सगळ्यांचे एंड गोल वेगवेगळे असतात. ते तर सिच्युएशन असतात, खूप वेळा सिच्युएशन पण डिमांड करते ना गोष्टी. आता तुला एक काम आलंय जे हिंदीमध्ये आहे, जे खूप चांगलं काम आहे, तर तुला असं वाटेल मला करू तो बघतो, पुष्ट करून बघतो स्वतःला काय होणार आहे,
आणि त्याच वेळेला तुला असं आलं की अरे घरी आईला किडनीचा त्रास आहे, हम्म. आता मला पैसे द्यायचे आहेत घरी. हम्म. आता या सिच्युएशन मध्ये तुझ्याकडे राईटच नाहीये ना कामाला नाही म्हणण्याचं. हम्म. मग आता तू करतोय हिंदी, मग तू तिथे एक्सपोज होतोयस. हम्म. तिकडे आता तुला कोणीतरी प्रेस केलं की अरे तुझा ही खूप क्वालिटी चांगली आहे, हम्म. पण ही तुझी मराठीत वापरली जाणार नाही क्वालिटी. हम्म. ठीक आहे, जर कोणी तुझ्या ऍक्टिंग स्किल्स बद्दल बोललं की ही तेरा ना ये वाला इमोशन बहुत अच्छा है, हम्म. पण तो तुला सिनेमामध्येच दिसणार आहे, तू तुला नाटकात नाही वापरता येणार. मराठी सिनेमांना तेवढं हेच नाहीये, रिचच नाहीये. तो हिंदी सिनेमामध्ये करणार, तू तिकडे जाणार ना तू हे करायला. सो खूप सिच्युएशन लाईफ सिच्युएशन वरती पण डिपेंड करतात. माझं स्वतःचं एक पर्सनल मत आहे ह्याच्यात, की आपली जी मराठी इंडस्ट्री आहे त्याच्यात जे ऍक्टर्स ऍक्ट्रेसेस आहेत ते सगळे जेन्युइन ऍक्टर्स आहेत. हा, त्यांची खूप छान acting actors आहेत. बाप आहे म्हणजे एकदम. खतरनाक आहे. आणि जे बॉलिवूडिश आहे दे आर मोर इन टू ग्लॅमर. दे आर नॉट, हा. म्हणजे आय एम नॉट सेइंग नॉट एव्हरीवन इज ऍक्टर इन देअर, और सॉरी नॉट एव्हरीवन इज नॉट ऍक्टर देअर, बट तिथे मोस्टली ग्लॅमर जास्त फोकस हा. तिथे ते आहे. आणि दॅट इज द रिझन की तिथे जास्त मग मनी फ्लो आहे. आणि आपल्या इथे मे बी ऑडियन्सला आता ते ग्लॅमर जास्त अट्रॅक्टिव्ह वाटतंय. दॅट इज वाय द रिअल. सो आता त्याचं पण ते आहे की आता आपला जो मास इंडियाचा आहे तो कुठलाही ऍक्टिंग क्लास करून बसलेला नाहीये जे ऍक्टिंग जज करतील. त्या लोकांना असं मला मसाला मजा आली पाहिजे. आता जे स्त्रिया आहेत त्यांना एक गुड लुकिंग मॅन बघून मजा येते, जे पुरुष आहेत त्यांना एक चांगली हॉट दिसून ऍक्टर्स दिसून मजा येते. ठीक आहे, सो इट्स दॅट, इट्स व्हेरी प्लेन सिम्पल. आता त्या ऍक्टिंग वरती जज करण्याचा तो मॉडल हेच नाही राहिला मीडियम. आता काही आत्ताची जनरेशन जी आहे ती ऍक्टिंग तरी बघते की चला ऍक्टिंग कशी केली, काय केलं हे ते. पण आधीच्या तुम्ही जुने चित्रपट बघा, फक्त बॉडीसाठी वापरले गेलेले ऍक्टर्स असतात की फक्त ह्याच्यासाठी वापरले गेले. सो आता तर ते चेंज होत आहे, बट आणि मराठी इंडस्ट्री ते ऑफर करतं, आता पण करतं. मराठी इंडस्ट्री पण ऑफर करतं ते. आपल्याकडे समवेअर ती आपल्याकडे ते आहे थोडंसं की नाही क्वालिटी पण थोडी पाहिजे, थोडी क्वालिटी खूप चुजी. आणि आपल्याकडे क्वालिटी भरपूर आहे तशी बघितलं. हा, पण अगेन मग त्याच्यामध्ये पण त्यांना ते होतं की आम्ही हे का बघायचं. अगेन तो ऑडियन्सचा तो एक वैयक्तिक, तो मराठी ऑडियन्सचा खूपच वेगळा मुद्दा, एक वेगळा. मी त्याचं काही सांगू शकत नाही. नाटकांसाठी जातील तेच लोक चित्रपटांना नाही जात. आता त्याच्यामध्ये ते पण आहे त्यांचं की चित्रपट मुंबई पुण्याचेच बनतात किंवा हेच बनतात, गावातला चित्रपट नाही बनत, विच इज अगेन मग तो इंडस्ट्रीचा प्रॉब्लेम आहे. आता ती इंडस्ट्री पण नाही तेवढी रिस्क घेत. सो ते सगळं आता खूपच, मी बोललो ना, आर्टिस्टचा पण प्रॉब्लेम आहे आणि लोकांचाही प्रॉब्लेम आहे. आणि समवेअर ते युनाइट होऊन मग ते ब्लो अप करायला पाहिजे. जसं साऊथने खूप चांगलं केलेलं. आपण जे डॉन नंबर 1 बघितलेलं, अपरिचित वगैरे, ते बघताना असं वाटायचं ना की काय ओव्हरगिरी चालू आहे. पण त्या ऑडियन्सने इतका सपोर्ट केला ना त्याला, दे नेव्हर ट्रोल्ड इट. आणि आता ती इंडस्ट्री सरळ पुष्पा देते, KGF देते, वेर एव्हरीथिंग ब्लोन आउट ऑफ प्रपोर्शन. बट ह्याच गोष्टी लोक व्हिजिबिलिटीसाठी ऑस्कर्सला जातात. बाहुबली सारख्या गोष्टी, RRR सारख्या गोष्टी जातात भाई. ऑस्करला गेला RRR, ठीक आहे, फॉर दॅट डान्स स्टेप. जर त्यांनी आधी ते केलं नसतं ना, जर त्यांनी डॉन नंबर 1लाच क्रिटिसाइज केलं असतं, कोणीही स्टेप घेतली नसती. आता आपल्याकडे ते खूप आहे मराठी इंडस्ट्री की इतकं ब्रेक केलं मे बी. इतकं क्रिटिसिझम आहे. म्हणजे एक कोडिंग चुकलं हे ते, मला पर्सनली तेवढं नाही आलं आणि मला एवढा फरक पण नाही पडत. बट ज्यांनी काय लोकांचं बघितलंय, सचिन पिळगावकरांना पण एवढं त्यांचं हे भाई असं त्यांना इतकं ट्रोल करतात यार, खूप करतात. हा, आता ते आहे की असं नाही, मी असं नाही म्हणणार की मी मजा नाही घेतली, मी पण घेतली, मी पण घेतलं. बट माय पॉइंट, गंगेत हात धुतले. हा, पण क्रिटिसिझम इतकं येतं ना त्याचं की हे चुकलं तर एवढी मारा त्याची की तो परत त्यांनी एफर्टच नाही मारला. कॉन्फिडन्सच ब्रेक झाला पाहिजे किंवा त्यांनी मग परत त्याच गोष्टी केल्या पाहिजे तो वर्षानुवर्ष बघत आला की ऍटलीस्ट सेफ राहील, लोक क्रिटिसिझम नाही देणार. तसं आता बऱ्याच लोकांचे एक्झाम्पल बघितले मी, जे एवढं क्रिटिसिझम झालंय त्यांचं, एवढं बोललं गेलं, एवढं हे झालंय. तो चुकून संतोष जुलेकरांकडून ते निघालं, मी तिकडं बघितलंच ना, वाट लागली आहे. तेव्हा कामात पण बघितलं मी, खूप एवढं नावं ठेवतील कुठल्या ऍक्ट्रेसने काही खराब कुठे काय केलं हे ते, इतकी नावं ठेवून ते पाडतील की मग परत कोणी एफर्टच नाही मारणार. विच आय फील इज रॉंग. तुम्हाला नाही आवडलं, मला नाही आवडलं, सोड विषय. आपले जे ऍक्टर्स आहे ते हिंदी इंडस्ट्रीमध्ये जाऊन एक लो लेवलचा रोल का करतात? इथे ते लीड रोल करत असतील, तिथे लो लेवलच्या रोलसाठी का रेडी होतात? इज इट द मनी और नाही, तिकडे रोलची डिमांड आहे. आणि आता अगेन तेच आहे ना, तुझ्या लोकांनी जर तुला असं टाकलंय, बऱ्याच लोकांनी इतकं क्रिटिसाइज केलेलं असतं किंवा हे केलेलं असतं, तुझा कॉन्फिडन्स ऑलरेडी डाऊन आहे. त्याच्यानंतर तुला काय, चल ही इंडस्ट्री सोडतो, मी इकडे जातो, जे बोलवतात तिथे, जे ऍटलीस्ट बोलवतात तरी आहे, तिथे थोडा मान तरी मिळेल. ठीक आहे, हे करतो हा काम, ठीक आहे, काय प्रॉब्लेम होतोय. सो तेच. आणि अगेन सिच्युएशन पण असू शकते, 10 गोष्टी असू शकतात, यू जस्ट डोंट नो. तर मला असं वाटतं की क्रिटिसिझम आपलं ओव्हरली क्रिटिसाइज आहे की काय एवढं काय, तुला कुठली गोष्ट नाही आवडली नको बघूस,
मला गेम ऑफ थ्रोन्स नव्हतं Scroll up. आवडलं. ठीक आहे, नव्हतं आवडलं. मी तर आता जॉन्सनच्या घरी जाऊन थोडी बघितली की अरे तू कसा वाईट, तू कसा हे, ठीक आहे, असं थोडी सगळं केलं होतं. मी तू मेलेलाच बरा होता असं थोडी मी सगळं केलं. मी परत कशाला आला तू असं थोडी सगळं केलं यार. नाही आवडलं सोड विषय, दुसरा काहीतरी बघ. ऑल्सो पुष्पाला आपल्याच महाराष्ट्रामध्ये हा, ते सगळं सगळ्यात प्रेम जास्त देतो. ते सगळं प्रेम ते करतो आपण, हा, आपलं नाही ना ते, दुसऱ्यांचं आहे. दुसऱ्यांचं ते करतो. ते आपल्या घरात ती असतं नाही की आपलं ते काढतं दुसऱ्याचं मस्त, ते आहे आपल्याकडे आता पण. तुझं काय आता विचार आहे पुढे? आता फ्लाईट पकडायचे जाऊ. नाही, सडन नाही, म्हणजे अपार्ट फ्रॉम दिस स्टँडअप कॉमेडी थिंग तू दुसरं काय विचार केला ह्या नाही इंडस्ट्री? आता तरी नाही, आता तरी फोकस हाच करायचा आहे, त्यालाच वरती घेऊन जायचं आहे. देन इव्हेंच्युअली द गोल इज टू बिकम अ ग्लोबल आर्टिस्ट, ओके. टू रिप्रेझेंट मराठी लँग्वेज मी ते करणारच आहे, ते बाय डिफॉल्ट होणारच आहे माझ्याकडून. ते असं नाही होणार की हा नाही करत आहे. कारण आणि त्याच्यासाठी मला असं पण वाटतं की बऱ्याच वेळेला तुम्ही म्हणजे भाषा ना खूप मोठी गोष्ट आहे, तर त्याला वरती आणायला ना एक माणूस नाही आणू शकत, 10-12 लोक लागतील. तर एक आर्टिस्ट असा पाहिजे जो फक्त त्याच भाषेत करतोय, एक आर्टिस्ट असा पाहिजे जो त्या भाषेत करतोय पण गोष्ट सगळ्यांची करतोय, म्हणजे सगळ्यांचं लक्ष लागेल ह्या भाषेकडे. मग एक आर्टिस्ट असा पाहिजे जो त्यांच्या भाषेत करतोय पण ह्यांच्या गोष्टी करतो, म्हणजे ह्यांना कॉन्टेक्स्ट येईल की काय असतं. तर असे बरेच आर्टिस्ट लागणार आहेत आणि आय एम ट्राईंग टू फिगर आउट की मी कुठला वाला बनायचं. ओके. सो ते फक्त होईल आणि त्याच्यानंतर मग So your next 5-year goal is to become a global artist. येस, Okay, that's nice. मूव्ह टू US आणि मग असं UK मध्ये येऊन असेच इंटरव्ह्यू वगैरे अजून करायचे. So you don't want to live in India? काय नाही, असं काही नाही But मला. तू बोला move to US. येईन ना परत, असं काही म्हणजे कम्प्लिटली अप डाऊन करशील तू अप कंट्री डाऊन करेन. येस, बस हेच हा शब्द, अप डाऊन. प्रायव्हेट जेट. थँक्स फॉर वॉचिंग. तुम्हाला जर आजचा पॉडकास्ट आवडला असेल तर प्लीज डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अँड डोंट फॉरगेट टू हिट द बेल आयकन. थँक यू.